तैसा गुरु शिष्यंशे हाची एको उल्हासे जरी काही दिसे दोन्हीपणे. रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण जीव संपूर्ण मानव मात्र ज्या स्थितीसाठी लालायित झालेले आहेत, ज्या स्थितीमध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे आणि ज्यामध्ये नित्यनूतन वृद्धिंगत होणारा असा परमानंद आहे, ज्या ठिकाणी दुःख संबंधाने विवर्जित अशी केवळ सुखरूपता ती आपल्याला अनुभूती यावी अशी संपूर्ण जीवमात्रांचीच एक प्रकारे मागणी आहे. आणि त्यासाठी जे मुमुक्षु दशेत आलेले जीव आहेत आणि जे या ठिकाणी ह्या स्थितीला प्राप्त झालेले जीव आहेत, ह्या दोन्हींच्याही दृष्टीनं एक आपल्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सोहळ्यासाठी, जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदाच्या अभिव्यक्त्यर्थ ज्ञानोबरायांचा सिद्ध अनुवाद या ठिकाणी अनुसंधान करीत आहे. आणि एक मुमुक्षु ही स्थिती समजावून घेत त्या स्थितीला सोपान परंपरेने किंवा त्याला पिप्पिलिका मार्ग आणि दुसरा विहंगम मार्ग, एक आहे विहंगम मार्ग, त्या उत्तम अधिकाऱ्याला विहंगम मार्गाने या ठिकाणी स्थानापन्न होता येईल, किंवा दुसरा असणारा जो पिपिलिका मार्ग तो पुरुष देखील तच्चिंतनम तत्कथनम या न्यायाने ह्या स्वरूपस्थितीला प्राप्त होईल. अशा प्रकारची अत्यंत दयाघनता ओतप्रोत दया ज्ञानोबरायांच्या श्री माऊलींच्या अंतकरणात असल्यामुळं हा ग्रंथ गुरुआज्ञेवरून, गुरूंची सुद्धा हीच ज्ञानोबरायांना आज्ञा आहे. त्याचं कारण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीचं जे काही प्राकट्य झालं त्याचं सांगतात काय, कळकळीतू भूता तेने कळकळीतू भूता आला देखोनी निवृत्ता ते आज्ञा श्रीनिवृत्तीनाथा दिधली ऐसी. ते डॉक्टर चालिकवार म्हणायचे की हे जे आज्ञा शब्द आहे, ह्या आज्ञा शब्दाचं बीज ह्या ओवीमध्ये लपलेलं आहे असं ते सांगायचे. की या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना हा कराळ विक्राळ कलिकाळ आलेला आहे. जीव सर्व दुःखाने गांजलेले आहेत. तुकाराम महाराजांना सुद्धा दोन प्रकारचे लोक जे दिसले, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोचे साधू ओळखावा. विषयात रंगलेले तेही अधोगतीलाच जातात आणि त्रिविध दुःखाने पिडलेले तेही अखंड दुःखामध्येच त्या ठिकाणी निमज्जन करत असतात. तेव्हा मिळून काय, कोणत्याही प्रकारचे रंजलेले असो किंवा गांजलेले असो, या ठिकाणी या सर्वच लोकांचा उद्धार व्हावा, ह्या सर्व लोकांना आपल्या स्वरूप स्थितीमध्ये प्रविष्ट होता यावं आणि जीवनाचं कृतकल्याण अशा प्रकारचं तृप्तीचा, आनंदाचा, कृतकृत्यतेचा ढेकर त्यांच्या जीवनामध्ये यावा अशी निवृत्तीनाथ महाराजांचीच अत्यंत इच्छा आहे. आणि त्यामुळं निवृत्तीप्रसादे निवृत्तीप्रसादे ज्ञानदेव बोले या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या प्रसादावरून, किंवा दुसरं आहे गैनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सारं चोजविले. गैनीनाथांच्या कृपेने निवृत्तीनाथ महाराजांना इतकं गैनीनाथांनी हे भरभरून अशा प्रकारचं हे ज्ञान दिलं की त्यामुळं ते केवळ ज्ञानाचे ग्रहण करते राहिले नाही, तर ते दातार झाले. आणि त्यांनी एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले ते बांधोनी ग्रंथे बोधोनी दिधले गोसावी मज. माझ्या स्वामींनी मला ह्या ग्रंथाच्या रूपाने बोध करून हे धन मला दिलेलं आहे. त्याच्या पुढचं की ते वास्तविक मी निवांत तिथंच आहे ना, निवांताची मी हा भोगावे की. मला गुरूंनी जे धन दिलं ते मी माझं निवांत भोगायला पाहिजे होतं, परंतु त्यांना ह्या कळकाळातल्या जीवांची जी काही दया आहे त्या दयेमुळं त्यांनी हे सांगायला सांगितलं. चिंतनाचा अर्थ एवढाच आहे की अशा प्रकारचं हे मनुष्य जीवनाला अत्यंत आवश्यक असणारे ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मविद्या ती ह्या ग्रंथाच्या रूपाने साकार झाली. आणि ह्या जे काही ओव्या आहेत त्या ओव्यांचं नित्यानंदैक्य दीपिका या नावाची श्री शिवकल्याण स्वामींनी लिहिलेली एक अपूर्व अशा टीकेच्या द्वारा आपल्या बुद्धीला किंवा आपल्या
तर्कशुद्ध विचारसरणीला किंवा वेदाच्या प्रामाण्याला कोणत्याही प्रकारचं जास्त श्रम न घेता या ठिकाणी ते आपली ज्ञानोबारायांची अनुभूती आपल्या टीकेच्या द्वारा ज्ञानोबारायांचा आशय किंवा त्यांचा भाव तो आपल्या अंतःकरणात संक्रमित करतात आणि त्या ग्रंथाचं आपण चिंतन करायला प्रवृत्त झालो. आता श्री सद्गुरू वंदना हे जे द्वितीय प्रकरण आहेत त्याच्या आपल्या 63 वव्या झाल्या आणि आता 64व्या ववीला प्रारंभ आहे. ग्रंथ हा उपसंहाराकडं किंवा परिसमाप्तीकडं जात आहे. जाता जाता गुरु शिष्य संबंध ह्या संबंधाचं विश्वामध्ये जेवढं काही वेदामध्ये पुराणांमध्ये जे रहस्यात्मक असं गुरु शिष्य परंपरेचं ज्ञान आले त्याबरोबर गुरु शिष्य संबंधाचं काय स्वरूप असावं हे सुद्धा ज्ञानोबाराय यामध्ये परिपूर्ण रीतीने सांगतात. अशा प्रकारचा गुरु शिष्यांचा संबंध असेल तर हे जे त्या दोन संबंधातून त्यांच्या विचारमंथनातून होणारं जे ज्ञान आहे ते नित्य किंवा अमृत स्वरूप असणारं ज्ञान ते हे जे सृष्टी आहे तर ते कल्पांतापर्यंत असाच प्रवाहित होणार आणि कल्पच्या कल्प असं राहणार. कारण याच्यामध्ये फक्त ज्ञानालाच गुरु म्हटलेलं आहे आणि ज्ञानालाच शिष्य म्हटलेलं आहे. ज्ञानालाच देव आणि भक्त असं म्हटलेलं असल्यामुळं हे जे ज्ञान आहे तर ते विद्रुलाभे सत्तायाम विचारे या चारही अर्थाने जर आपण घेतलं तर अमृतानुभवातलं ज्ञान बरोबर की नाही. सत्तायाम आहे, विचारे आहे, लाभे आहे आणि विद्रुल ज्ञाने आहे. सर्वच्या सर्व याच्यामध्ये जे खरं ज्ञान वेदाला सांगायचं आहे, जे ज्ञान अनुभूतीमध्ये येतं, जे ज्ञान मनुष्याला कृतार्थ करणार आहे ते ज्ञान म्हणजे काय आहे हे ज्ञान याच्यामध्ये सांगितलं. आणि ह्या ज्ञानाची ही ज्ञानाचा जो प्रवाह आहे तो प्रवाहित करणारे आणि त्या प्रवाहाचा लाभ घेणारे ह्यांचं काय स्वरूप आहे, किती ऐक्य आहे आणि ते नित्यसिद्ध ऐक्य आहे. ते इतकं आहे की ते सुअसंवेद्य आहे आणि ते कधीही आनंदाला आणि अद्वयाला सोडून राहत नाही. ही जी गोष्ट आहे ही ओवीतून ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून मुमुक्षु ज्याच्यासाठी लालायित झालेला आहे तर त्याच्या लालसेची परिपूर्ण या ठिकाणी आज का काल मी म्हटलं की इच्छा अमृतानुभवात इच्छा पूर्ण होते असं नाही, इच्छेची निवृत्ती होते असंही नाही बरोबर ना. तर त्या ठिकाणी इच्छेचं अधिष्ठान होऊन राहतो, इच्छेचं अधिष्ठान होऊन राहतो म्हणजे इच्छा ही त्याच्यावर आध्यस्थ असते. म्हणजे इच्छा त्या ठिकाणी राहतच नाही, इच्छेची सिद्धीच होत नाही. अशा प्रकारचे हे इच्छेची निवृत्ती करतं असं सुद्धा म्हणता येत नाही याच्या ठिकाणी. कारण पुढं निवृत्तीनाथ महाराजांच्या नावाविषयी पण वर्णन केलेलं आहे. तेव्हा असा हा अलौकिक दिव्य अध्यात्मज्ञानाने अतिसंपन्न अशा या ज्ञानोबारायांच्या शब्दाच्या अर्थाचं यथाशक्ती यथामती आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. त्याच्यामध्ये ही 64व्या क्रमांकाची ओळ आहे की तैसा गुरु शिष्य मिशे हाची एक उल्हासे जरी काही दिसे दोन्हीपणे. या ठिकाणी गुरु शिष्य मिशे म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्या निमित्ताने हाची एक उल्हासे, हाची एक उल्हासत आहे, विलासत आहे, हाच एक विस्ताराला किंवा हाच एक प्रकाशाला प्राप्त झालेला आहे. गुरु शिष्य निमित्ताने ह्याच्यात प्रकाशाचा विस्तार आहे. म्हणून गुरु शिष्य मिशे हाची एक उल्हासे त्यांनी दिलं ना. म्हणून शिष्य आणि गुरुनाथू दोह शब्दांचा एकच अर्थ, गुरु आणि शिष्य शब्दांचा अर्थ एकच आहे. आणि श्रीगुरूची परी होती दोई ठाई. श्रीगुरूच हे दोन ठिकाणी झालेले आहेत. गुरुरूपाने गुरुच आहेत आणि शिष्यरूपानेही गुरुच झाले. मूलभूत असणारे गुरुनाम आत्मतत्व स्वरूप असणारं जे गुरु तेच मूलभूत, तेच या ठिकाणी शिष्य आणि शिष्य सापेक्ष गुरु झालेले आहेत. हे दोन्ही गुरुत्व आणि शिष्यत्व ह्या मूळ गुरुत्वावर कल्पित आहे. ज्याप्रमाणे परिमळ आणि कापूर यांचा भेद करता येत नाही, स्वर्ण अलंकाराचा भेद करता येत नाही, चंद्र चांदण्याचा भेद करता येत नाही, त्याचप्रमाणे गोडी आणि गुळ यांचा भेद करता येत नाही. कारण गुळच गुळ आणि गोडी झालेला आहे. त्या ठिकाणी कापूरच कापूर आणि परिमळ झालेला आहे. चंद्र आणि चांदणं हे दोन्ही झालेला आहे. त्याचप्रमाणे गुरु आणि शिष्य एकच आहेत. म्हणून म्हणतात तैसा गुरु शिष्य मिशे. गुरु आणि शिष्य यांचं निमित्त आहे फक्त. आणि त्या निमित्ताने खऱ्या रीतीने पाहिला तर हाच एक उल्हासे, हाच एकटा उल्हासत आहे, विलसत आहे,
प्रकाशत आहे असा त्याचा अर्थ. जरी काही दिशे दोन्हीपणे, जरी दोन्हीपणे काही दिशे, जरी काही दिशे म्हणजे जरी आपल्याला हे वरवर आपाततः कल्पनेने जरी गुरु आणि शिष्य, लगेच बोला, गुरु आणि शिष्यभाव हे जरी आपल्याला आपाततानं प्रतिती मात्र दिसत असले तरी त्यामध्ये केवळ प्रतितीच आहे किंवा केवळ प्रत्ययच आहे असं सांगितलं. आरिसा आणि मुखी, मी दिसे हे उखी, हे आपले ओळखी जाणे मुख. तर ते काय आरिखा आणि आपलं जे व्याकरण आपलं शुद्ध लेखन आहे त्याच्यामध्ये आणि शब्द आणि मी प्रथम आपलं त्याचा पहिली वेलांटी दिली जाते, ह्रस्व दिला जातो, परंतु या ठिकाणी तो शब्द दीर्घ आलेला आहे. नाहीतर आणि म्हणजे आणतो असा जर अर्थ घेतला तर या ठिकाणी लागत नाही आणि बहुतेक ठिकाणी असाच अर्थ केलेला आहे. तर आरसामुखी आणि मी दिसे हे मुखी, हे आपली ओळखी जाणे मुख. आरिसामुखी आणि आरसा काय करतो, आपल्याला मुखी आणि आपल्या मूळ मुखाच्या ठिकाणी तो आरसा आपल्याला काय करतो, मी दिसे हे आणि म्हणजे आरसा मुख, आपल्या मुख जे आहे त्या मुखाला आरसा, आणि आरसा कुठं आणतो, मुखरूपाने. हे माझं मुख आहे, मी दिसे हे मुखी आणि मी दिसतो, मी मला पाहत आहे असा भाव त्याच्या ठिकाणी प्रगट होतो की नाही. पण कोणाच्यामुळं होतो, आरशामुळं होतो. आरिसा अन्वय बरोबर आहे का बघा, आरिसा मी दिसे हे मुखी आणि, किंवा मुखी मी दिसे आणि, बरोबर ना. आरसा मी आता मला पाहत आहे असं त्या मुखाला दाखवतो, परंतु म्हणजे मुख जणू काही त्या आरशामध्ये ते दाखवतं. परंतु हे उखी, परंतु हे बोलणं काय आहे, उखी म्हणजे मिथ्या आहे, हे बोलणं मिथ्या आहे. कारण मुख काय करतं की आरशाच्या ठिकाणी प्रतिबिंबाची कल्पना करतं, परंतु त्यावेळेला ते मुख कोणाला पाहत असतं, आपण नेहमी पाहतो की अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा त्या आरशापर्यंत जाते आणि ती वृत्ती वेगवान असल्यामुळं बरोबर त्या आरशापासून ती परावृत्त होते आणि आपल्या ग्रीवास्थ मुखालाच विषय करते, अशी स्थिती आहे. पण आपल्याला आपण म्हणतो की नाही, जणू काही मुखच मुखाला पाहत आहे, मुखच मुखाला पाहत आहे. खरं तर मुखच आपल्या मुखाला पाहत आहे. आरशावर असणारं जे प्रतिबिंब आणि ते प्रतिबिंब ज्याचं आहे ते मी मुखरूप मी आहे. आरसा असो किंवा नसो तरी मुखाच्या ठिकाणी आहे असा जसा त्याचा निश्चय असतो, त्याप्रमाणे खरं जर पाहिलं तर आपले ओळखी मुख आपुले ओळखी जाणे. मुखाला आपली ओळख आहे की त्या ठिकाणी काय ओळख आहे मुखाला, आरसा असला तर मीच मला सन्मुख होऊन पाहत असतो, आणि जर आरसा बाजूला केला तरीसुद्धा या ठिकाणी प्रतिबिंब आहे म्हणून त्या प्रतिबिंबाच्या सापेक्ष, बरोबर ना, बिंब म्हणून मी मुखाला वर्णन करत असतो. पण ज्यावेळेला आरसा उपाधी नसते त्यावेळेलाही माझं मुखाच्या ठिकाणी आहे म्हणजे मुखच मुखाला पाहत आहे. आणि ज्या वेळेला आरसा उपाधी घेतली त्यावेळेला सुद्धा कोण पाहते, मुखच मुखाला पाहतं. अंतःकरणवृत्ती काय करते, दर्पणस्थ मुखाला दर्पणापर्यंत जाऊन त्या ठिकाणी तो दर्पण हा पारदर्शी नसल्यामुळं, त्याला पाऱ्याचा लेप असल्यामुळं ती वृत्ती पुन्हा माघारी फिरते आणि माघारी फिरून आपल्याला सिद्धांत बिंदूमध्ये याचं जास्त स्पष्टीकरण आहे. तर याच्या मुखच काय करतं, मुखाला विषय करतं. म्हणून म्हणतात की आपली ओळखी जाणे, मुख आपली ओळखी जाणे. मुखाला आपली ओळखी देते. कारण का, तर या ठिकाणी जर आपल्याला समोर आरसा असला सहकारी कारण किंवा निमित्त कारण म्हणून, तर त्या उपाधीमुळं फक्त आपल्याला आरशात बिंब आहे असं वाटतं. पण तुका म्हणे मुख नाही दर्पणात. कधी मनुष्य त्या बिंबाला, आपल्याला जर आपला गंध वाकडा असेल तर कोणी प्रतिबिंबाला गंध लावित नाही, आपल्या कपाळाला लावतो. याचाच अर्थ काय आहे, आपलं जे बिंब आहे त्याच्या ठिकाणी प्रतिबिंब सापेक्ष मुखावर आलेला बिंबत्व धर्म जो आहे, प्रतिबिंबत्व धर्म खोटा आहे, त्याच्या ठिकाणी आलं तत्सापेक्ष बिंबत्व हा धर्मही खोटा आहे. परंतु मूळ बिंब जे आहे ते जसंच्या तसंच आहे. आणि हा सगळा व्यवहार होता नाही, फक्त आरसा उपाधीमध्ये झाला. म्हणून तुका म्हणे मुख नाही दर्पणात, संतोषाची मात दुसरी ते. हे मुख आरशात नसून मुख ग्रीवास्थच आहे असं आपल्याला जसं कळतं, यासाठी दृष्टांत देतात, आपलं टीका सांगतात. आता मुख प्रत्यय जो आपला आपणेशी असे संचला, आणि तोच जरी झाला आरिसा वेद्य. अगोदर काय आहे की जो आपला मुख प्रत्यय, आपल्या मुखाचं जे प्रतीती किंवा ज्ञान आहे
ते आपणेशी असे संचला. आपलं मुख मुखाच्या ठिकाणी आहे असं त्या मुखाचा प्रत्यय आपला आपल्याशी विद्यमान आहे, त्याची प्रतीती आपल्याला आहे. मुख मुखाच्या ठिकाणी आहे हे ज्ञान आपल्याला नाही असं कधी नाही. किंवा आपल्याला मुख नाही, आता मुख आलं, मुख कुठं गेलं, काही व्यवहार होत नाही. मुखाचा प्रत्यय आपल्या स्वतःच्याच ठिकाणी तो संचलेला नाम नित्य विद्यमान आहे. आणि तोच जरी झाला आरिसा वेद्य, आणि तेच मुख पण आपल्याला वेद्य न होता, ते आपल्याला वेद्य न होता. आरशामध्ये डोळाच काय करतो, त्या नेत्रेंद्रिया अंतकरणाची नेत्रेंद्रियाद्वारे जाते. तसं ज्या वेळेला आपल्यासमोर आरसा नाही त्यावेळेलाही आपलं मुख आपल्याच ठिकाणी आहे, आणि तोच जरी झाला आरिसा वेद्य. आणि जर समजा आरसा जर आपण ठेवलं तर त्या ठिकाणी आपल्या मुखाचा प्रत्यय जो आहे तो आपल्याला त्या आरशामध्ये दिसतो की नाही. मग तो काय झाला, आरशामध्ये फक्त वेद्य झाला. अगोदर काय होता, वेद्य वेदक भावरहित, बरोबर ना. आपलं मुख आपल्याच ठिकाणी आहे असा आपल्याला प्रत्यय होता. आता आरसा उपाधीमुळं तो काय झाला, आपण वेद्य आहोत आणि तो आरशामधलं असणारं जे मुखाचं प्रतिबिंब ते वेदक आहे, आपलं वेद्य आहे, अशा प्रकारचा व्यवहार झाला. तरी आरिसा मुख आहे, आयसा तो प्रत्यय नव्हे, मुखे आपला ठाये सोडिला नाही. आपल्याला कधीतरी वाटतं का अरे आपलं मुख आता ह्या आरशामध्ये गेलं, असं आपल्याला वाटत नाही. आपल्याला काय वाटतं, आरिसा मुख आहे, आयसा तो प्रत्यय नव्हे. खरा प्रत्यय आपण आपल्याला विचारला तर आपलं मुख आरशात आहे असा आपला प्रत्यय असतो का, असं आपल्याला कधीही प्रतीत येत. याविषयी कधी संशयसुद्धा वाटत नाही. दिसतो आरशात, पण तुका म्हणे मुख नाही दर्पणात. अशीच आपली आरिसा मुख आहे, ऐसा तो प्रत्यय नव्हे. आरशामध्ये मुख आहे असा तर काय आपल्याला प्रत्यय होत नाही. मुखे आपला ठाई सोडिला नाही. आपल्या मुखाने ग्रीवास्थ, ग्रीवेवर राहणं हा जो ठिकाण आहे, त्या ग्रीवास्थ मुखाने आपल्या ग्रीवा हे स्थानाला कधीही सोडलेलं नाही. का आरसा समोर ठेविजे, आणि आपण पे तेथ देखिजे, आणि आपण पे तेथ देखिजे, तरी तेधवाची झाले मानिजे काय आधी नाही. तेव्हाचे झाले मानिजे आधी काय नाही. ज्या वेळेला आपण आरसा समोर ठेवतो तेव्हाच आपलं मुख त्या आरशाच्या ठिकाणी आहे, आधी काही ते नव्हतं असं कधीतरी आपल्याला वाटतं का, नाही. का परता केली आरिसा, का परता केली आरिसा, लोप झाला तया आभासा, लोप झाला तया आभासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. आरसा परता केला की आपलं मुखच नाही अशा प्रकारचा निश्चय करील कोणी, करावा अर्थात करू नये, करीतही नाही. हां दर्पणाच्या आधी शेकी, दर्पणाच्या अगोदर आणि शेवटी मुख असतचे असे, मुख आहेच आहे. आणि दर्पणामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा मुख काय अन्यथा होतं काय, ग्रीवास्त मुख सोडून तिथं दुसरं कुठलं मुख येतंय काय, दोन्ही शंका येत नाही. म्हणून मुख स्वस्थायीचा असे आणि सुखप्रत्ययोमुखीचे असे, हे जसे द्वंद्व जसे आलेची नये. आणि म्हणून मुख स्वठायीचा असे, मुख आपापल्या ठिकाणीच आहे, मुख जिथं आहे तिथंच आहे, आणि सुखप्रत्ययोमुखीच असे. आणि आपल्याला जो सुखाचा प्रत्यय येतो, बरोबर ना, जो सुखाचा प्रत्यय येतो तो आरशामध्ये पाहिलेल्या प्रतिबिंबाच्यामुळे येतो का आपलं मुखाच्या ठिकाणीच आपल्याला जे सुख मिळतं आरशामध्ये पाहून, त्या सुखाची प्रतीती कोणती आहे, मुखीच असे, आपल्या मुखाच्याच ठिकाणी येते. म्हणजे मूळ मुख जे आहे त्या मुखाच्याच ठिकाणी सुखाचा किंवा आनंदाचं भान आपल्याला होतं, आरसा पाहिला तरी. हे जैसे द्वंद्व जसे आलेचे नाही, ही गोष्ट कधीही द्वंद्व स्थितीला किंवा द्वैताला हे मुखानी, म्हणजे आरशामधल्या मुखानी मूळ ग्रीवास्त मुखाला द्वंद्व कधी निर्माणच केलेलं नाही. हे एकची दिशे दुसरे, ते दर्पणाचे दर्पणाचे आधारे. एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे, एरवी काय वस्तू विचार परी एकची दिशे दुसरे, की एकची दिशे दुसरे, एकची दिशे दुसरे. एकच मुख आहे ते द्वैत रूपाने दिसतं, परंतु दर्पणाचे आधारे. दर्पणाचा आधार घेतला म्हणजे दर्पणाचं निमित्त कारणत्व किंवा सहकारी कारण दर्पण झालं तर एकच मुख आपल्याला दुसरं दिसतं. एरवी काय वस्तू विचारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. जर तुम्ही वस्तुस्थितीनं विचार केला तर ते काही आरशातलं मुख म्हणजे दुसरं एक मुख त्या ठिकाणी आहे का फक्त मुखाभास आहे, तो केवळ मुखाभास आहे अशा प्रकारे. आणि दुसरं तैसे नव्हे, ती एक माऊलीने 15व्या अध्यायात ओळलेले, गाभरे मुख पाहती गाभरे तैसे नव्हे, दर्पणाचेनी
आधारे एकची करुणी दुसरे मुख पाहते मौत पाहती गव्हारे तैसे नको हे. तैसे नको हे. दर्पणाच्या आडाणी लोक हे आपलं मुख मुखाच्या ठिकाणी असताना आरशामध्ये मुख पाहतात आणि त्याचा आनंद भोगतात, पण तैसे नको हो. तशा प्रकारे करून कायम माणसाने आपल्या ग्रीवास्त मुखाला पाहावं. आरशाला हे करून लोक फोटो काढतात आणि स्वतः असताना फोटोच्या याच्यात आनंद आणि फोटोने दुःख होतात. माझा हा फोटो चांगला आला नाही, हा फोटो चांगला आला आहे की नाही, याच्यावरून आनंद घेतात आहे. वास्तविक हे काय, त्यांना काय म्हटलेले, गव्हारे आडाणी असं ज्ञानोबारायांनी म्हटलेले. म्हणजे आरशातही मुख पाहणं चांगलं नाही की ते याच्यातली होई अमृतानुभवातली चांगदेव पासाचे. पुढे देखिजे तेने बघे, देखते ऐसे गमो लागे, दृष्टी ते वावगे झकवित असे. आपल्याला मुख पाहताना काय वाटत राहतं, मुख पाहता बघे आता पुढं त्याला ते दिसतं, त्यामुळं मी त्याला पाहत आहे असं उगीच वाटत राहतं. म्हणजे दृश्य सापेक्ष आपण द्रष्टा आहोत असं त्याला उगीच वाटत राहतं. वास्तविक त्याचं मूळ द्रष्टेपण जे आहे ते किती अबाधित आहे. हे पाहणं म्हणजे काय, दृश्य आणि द्रष्टा होऊन राहणं, बरोबर ना. दृश्य द्रष्टा होऊन राहणं हा व्यवहार काय आहे, अज्ञान कार्य आहे, बरोबर ना. अज्ञान कार्य आहे, दुसरं काही नाही. हा व्यवहार आहे पूर्णपणे अध्यासिक आहे. कारण हा मूळचा दृंग मात्र द्रष्टा असताना याच्या ठिकाणी दृश्य सापेक्ष दृष्टेपण त्यांनी घ्यावंच कशाला, घेऊच नाही. आता ते पुढंच येणार आहे. तुम्ही आता पुढं गेले की पुढे म्हणजे अभी माऊली को पीछे कर दिया. की मुखी मुखाचा प्रत्यय हे द्वंद्वविषय द्वंद्व नव्हे, तेवी गुरु शिष्य प्रत्यय एको. की मुख ही मुखाचा प्रत्यय, मुखाच्या ठिकाणी मुखाचा प्रत्यय आला म्हणजे कोणत्या, आरशाच्या निमित्ताने मुखाच्या ठिकाणी मुखाचाच प्रत्यय घेतला. हे द्वंद्वविषय द्वंद्व नव्हे, तर तुम्हाला द्वंद्वाचं निमित्त झालं की नाही, आरसाचा उपाधी घेतला. त्यामुळे हे एक मुख, आरशातलं एक मुख आणि ते आहे प्रतिबिंबरूप, आणि त्याचं दुसरं बिंब म्हणजे कोण आहे, हे त्या बिंबरूप असणारं एक मुख असं तुम्हाला वाटलं. परंतु ह्या दोन्हीमध्ये तुम्ही पाहिलं काय, मूळ मुखालाच पाहिलं, बरोबर ना. दोन्हीमध्ये प्रतिबिंब बिंब अशी कल्पना करत असतानाच मूळ बिंबालाच तुम्ही पाहिलं, बरोबर. असं जर होत असेल तर हे द्वंद्वविषय द्वंद्व नव्हे. तर तुम्हाला म्हणतात की प्रतिबिंब आणि बिंब असं द्वंद्वाचं निमित्त दिसलं तरी तिथं द्वंद्व कुठं झाले, कारण तुम्ही पाहिलं कोणी, मुखानेच मुखाला पाहिलं. अशा प्रकारचा व्यवहार झाला. ग्रीवास्त मुखानेच मुखाला अंतःकरण वृत्तीने ग्रीवास्त मुखालाच मुखरूपाने विषय केलं, असं खरं जर घडलं असेल तर त्या ठिकाणी द्वंद्वविषय द्वंद्व नव्हे, द्वंद्वाच्या निमित्ताने द्वंद्व झालं नाही. मग तेवी गुरु शिष्य प्रत्यय एको. त्याप्रमाणे गुरु आणि शिष्य, बरोबर ना. हा शिष्य हा काय झाला, आरसा, आणि त्या आरशाच्या निमित्ताने गुरुनी कोणाला पाहिलं, आपल्याला पाहिलं. पण खरं त्यांनी गुरुनी त्या शिष्याला पाहत असताना सुद्धा त्यांनी कोणाला पाहिलं, आपल्या आत्मस्वरूपालाच पाहिलं. त्यामुळं गुरु शिष्य प्रत्यय एको. गुरुच्या रूपाने आणि शिष्याच्या रूपाने, बिंबाच्या रूपाने आणि प्रतिबिंबाच्या रूपाने एकच प्रत्यय आला, म्हणजे आपल्या मूळ बिंबाचाच प्रत्यय आला. मुखाशी आपुली ओळखी ते अभिन्नत्वचे असे मुखी, म्हणून द्वंद्वविषयी नखी न लगे भेदाची. मुखाला जी आपली ओळख झाली ती मुखाला अभिन्नत्वानेच ओळख झाली, म्हणजे प्रतिबिंब आणि बिंब, बरोबर ना, हे दोन्ही एकच आहे. त्याच्यावर आरसा उपाधीमुळे आलेला बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व हा भाव मिथ्या आहे, बरोबर ना. आणि बिंब आणि प्रतिबिंब दोन्ही सत्यच आहे, म्हणजे मूळ मुखच आहे. अशा प्रकारचं म्हणजे मूळ बिंबच बिंब आणि प्रतिबिंब रूपाने भासलं, बरोबर ना. तर या ठिकाणी मुखाशी आपली ओळखी असे अभिन्नत्वाची मुखी, त्या मुखाला आपली ओळखी कशाने, अभेदाने ओळख आहे. मुखाला आपली ओळख मी त्याचा जाणणारा वेगळा आणि मुख वेगळं अशी नाही, त्याला आपली अभेदानेच ओळख आहे, जाणीव आहे. म्हणून द्वंद्वविषयी नक्की न लगे भेदाचे. जेव्हा द्वंद्वाचं निमित्त झालं
आणि त्या ठिकाणी एक मुखाला बिंब आणि प्रतिबिंब हे नाव जरी आलं असलं तर त्या द्वंद्वाच्या निमित्ताने भेदाची नखी न लगे, भेदाचा नखसुद्धा त्याला लागलं नाही, म्हणजे भेदाचा स्पर्शसुद्धा झाला नाही. यालाच म्हणायचं का बंधकालेपी बंधा भावा. या ठिकाणी द्वैताचा व्यवहार होत असताना देखील त्याच्या अफूट अद्वैताचा कोणत्याही प्रकारचं विकार त्या ठिकाणी होत नाही. तेवी गुरुत्वाचा प्रत्यय जो गुरुत्वीचे नांदत्व आहे तेने आपला ठाये सांडलेला नाही. मी हे जे याचा अनुवाद करताना टीकेचा किंवा वाक्य बनवताना कुठं त्या शब्दामध्ये काही त्रुटी जाणवली, ते वाक्य जर चांगल्या प्रकाराने आपल्याला पूर्ण करता आलं तर लगेच करायचं त्याच्यामध्ये, कारण सगळ्यांना विषय स्पष्ट होईल. हे काही सगळ्या ओघामध्ये सगळं व्यवस्थितच होतं असं काही नाही, प्रयत्न आहे. तर तेवी गुरुत्वाचा काय झालं तर तेवी गुरुत्वाचा प्रत्यय जो गुरुत्वीचं नांदत्व आहे त्याने आपला ठाये सांडिला नाही. तेवी गुरुत्वाच्या प्रत्यय, गुरुत्वाचा जो प्रत्यय आहे त्या प्रत्ययामध्ये गुरुत्वीचे नांदत्व आहे. गुरुत्वाचा प्रत्यय गुरुत्वाच्याच ठिकाणी नांदत आहे, म्हणजे त्याच्या मूलभूत गुरुत्वाने आपल्याला म्हणजे आत्मस्वरूपाला त्याने कधीही सोडलेलं नाही. आत्मस्वरूपच आपल्या स्वरूपाला पाहत आहे. त्याने आपला ठाये सांडिला नाही. त्याने आपलं मूळचं ठिकाण हे जे काय आपलं मूळचं स्वरूप ते सांडिलं नाही, म्हणजे त्याचा कधीही परित्याग केला नाही. जरी तो गुरु शिष्य प्रवाहामध्ये नांदत असला तरी त्याचा मूळचा गुरुपणा तो अबाधित नित्य स्वसंवेद्य असाच आहे. असो गुरु शिष्य दिशे उभे तरी प्रत्यय उभयत्वाने किंवा आपला आपण होय स्वतः बोधू. तर गुरु शिष्य उभय दिशे, जरी गुरु आणि शिष्य हे उभय म्हणजे दोन दिसत असले तरी प्रत्यय उभयत्वाने, तरी त्या ठिकाणी प्रत्यय म्हणजे त्याच्या मूळ प्रत्यय म्हणजे मूळ ज्ञानरूपता दृंगमात्र रूपता ही जर आपण पाहिली तर उभयत्वाने तो कधीच दोन भावाला प्राप्त होत नाही. म्हणजे गुरु शिष्य भावाला तो कधीही प्राप्त होत नाही. आणि जरी आपल्याला गुरु शिष्य हे दिसत असलं म्हणजे गुरु शिष्य हे भासत असले तरी त्याच्या मूलभूत गुरुत्वाला त्या ठिकाणी कोणत्याही त्याच्या मूळ स्वरूपाला कोणत्याही प्रकारचा बाध येत नाही. किंवा आपला आपण होय स्वतः बोध, किंवा तो स्वतः जो बोध आहे तो आपला आपणच होत असतो. म्हणजे तो स्वतः असणारे बोधरूप तो किंवा आत्मरूप बोधरूप असणारा त्याचा आत्माच होय दिशे म्हणजे गुरु आणि शिष्य या रूपाने नांदत असतो. आणि गुरु शिष्य रूपाने नांदत असतानाही त्याचं मूलभूत जे आत्मस्वरूप ते मात्र जसंच्या तसंच आहे. आपला आपण होय स्वतः बोधू, म्हणजे त्याचा स्वतः आपणच आपला बोध ह्या गुरु शिष्य रूपाने नांदत असतो. हे दोन्ही ऐशी जाणवती परी न मोडे एकात्मस्थिती ये विषयी मागुती ऐशेची बोले. हे दोन्ही ऐशे जाणवती, पण आपल्याला गुरु आणि शिष्य हे दोन आहेत असं त्रयस्थ पुरुषाला जो त्यांचा व्यवहार पाहतो त्याला हे गुरु आणि शिष्य दोन आहेत असं जाणवतं. परी न मोडे एकात्मस्थिती, परंतु दोन जाणवत असले तरी त्यांच्या दृष्टीनं त्यांची जी एकात्मस्थिती आहे म्हणजे जे एकरूपता आहे ती एकरूपता अखंडित राहते, तिच्यामध्ये कोणताही बाधा येत नाही. ये विषयी मागुती ऐशेची बोली. आता ही अशी काय स्थिती आहे की जी स्थिती एकात्मस्थिती आहे ती कधीच त्याची मोडत नाही आणि दोन असा तर आपल्याला दिसतं. अशी काय स्थिती आहे की ज्याच्यामध्ये दोन आहे असं त्रयस्थाला वाटतं, पण त्या ठिकाणी दोन नसतातच. त्याची एकात्मस्थिती ही अभंग असते. हे विषयी मागुती ऐशेची बोले. याविषयी मागुती म्हणजे यानंतरही आम्ही याच प्रकाराने सांगणार आहेत की त्यांनी दिले ना द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण भेद तव तव दुण अभेदाशी. ही स्थिती कशी आहे हे आम्ही तुम्हाला आता यापुढेही सांगणार आहोत. 66 क्रमांकाची ओळी. पाहपा निरंजनी निदेला तो निर्विवादू एकला परिचेता चेवविता झाला दोन्ही तोची. पाहपा निरंजनी निदैला, निरंजन म्हणजे जिथं कोणीही लोक राहत नाही अशा एकांत प्रदेशामध्ये जो निर्दयला जो झोपलेला आहे तो निर्विवादू एकला. तो निर्विवाद, कोणताही वाद करण्याचं कारण नाही, तो एकटाच आहे.
कारण निरंजनामध्ये आहे. निरंजन त्यालाच म्हणतात का जिथं दुसरं कोणी नाही. आणि त्या ठिकाणी निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध. तुकाराम महाराजांनी ही अमृतानुभवाची स्थिती सांगितलेली नाही ह्या अभंगामध्ये, की ज्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. तर आता सांगतात, पहा तुम्हीच पहा बरं, निरंजनी निदयला तो निर्विवाद एकला. ह्या निरंजना म्हणजे एकांतामध्ये लोक विवर्जित अशा प्रदेशामध्ये जो एकटाच झोपलेला आहे तो एकटाच आहे नक्की. परिचेता चेवविता झाला दोन्ही तोची. परंतु त्या ठिकाणी तो जागा होतो की नाही? एकटाच आहे की नाही? एकटाच आहे. आणि तो जागा होतो का नाही? तो जागा होतो. तेव्हा त्याला जागा करण्यासाठी दुसरं कोणी असतं का नाही? पण तो जागा होतो की नाही? जागा होतो. म्हणजे जो झोपला आणि पुन्हा तोच काय झाला? जागा झाला. पण त्याला जागा कोणी केलं? चेता. जो झोपला तोच जागा झाला ना, कारण तोच त्याची अनुभूती आहे की जो मी गाढ झोपलो तर तोच मी आता जागा आहे. म्हणजे जागा झालेला कोण आहे? तोच आहे. आणि त्याला जागं कोणी केलं? चेवविता. त्याला जागं करणारा कोण आहे? चेता तोची दोन्ही झाला, तोच दोन झाला. ही तर गोष्ट आपल्या अनुभवाची लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. ही युक्ती पण आहे आणि ही अनुभूती पण आहे. बरोबर ना? ही युक्ती पण आहे आणि ही अनुभूती आहे. आपण जेव्हा झोपतो त्यावेळेला आपण जागे होतो, एकटेच असतो. मग जागं कोणी केलं? आपणच आपले जागे झालो, आहे की नाही? आणि जागं कोणाला केलं? आपल्यालाच केलं. आणि झोपला कोण? आपणच झोपलो. म्हणजे या सगळ्या कोण झालं आहे? आपणच झालेलं आहे. बरोबर ना? याचं स्वप्न कोणी पाहिलं? आपणच पाहिलं. याचं त्यांनी पुढं चिंतन केलेलं आहे. परिचेता चेवविता झाला दोन्ही तोची. तो जागरा होणारा आणि जाग करणारा असा दोन्हीही तोच झालेला आहे. जे तोची तेता तोची चेववी, तेवी हाची बुझे हाची बुझावी. आणि गुरु शिष्यत्व नांदवी ऐशेनी हा. जे तोची चेता, जे नाम कारण तोच चेता म्हणजे जागा होणार आहे. आणि तोची चेववी, आणि तोच त्याला जागा करीत आहे. तेवी हाची बुझे हाची बुझावी. त्याचप्रमाणे आता जो बोधाला प्राप्त होतो, बुझे म्हणजे जाणतो, तो कोण? हाच जाणतो. आणि पुन्हा काय समजावून कोण सांगतो त्याला? तर हाची बुझावी, हाच त्याला समजावून सांगतो. म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं इतकं ऐक्य आहे का ज्याला ज्ञान झालं, बरोबर ना, ज्याला ज्ञान करून दिलं तोही कोण आहे? गुरुच आहेत. आणि ज्यांनी ज्ञान दिलं तो एक बुझी, जो समजावून सांगतो त्याला, तोच सुद्धा काय आहे? तोच आहे. म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये यत्किंचित सुद्धा द्वैत नाही. बुझे तोची आणि बुझावी तोची. तोच बुझावी समजावून सांगतो आणि समजून कोणाला होती? त्याची त्यालाच होती. जसं निरंजनी निदेला. तैसे पार्था तुझे निमिषे, मी बोले तैसे पार्था तैसे पार्था तुझे निमिषे, तैसे पार्था तुझे निमिषे, मी बोले आपण याची मी उद्देश, बोले आपण याची उद्देशे. माझ्या तुझ्या ठाई माझ्या तुझ्या ठाई नसे, असे माझ्या तुझ्या ठाई असे मितूपणगा माझ्या तुझ्या ठाई. आक्षेपार्थाने विचारतात, माझ्या तुझ्या ठिकाणी काही मितूपण म्हणजे वेगळेपण आहे काय? मुळीच नाही. गुरु शिष्यत्व नांदवी ऐशेनी हा. अशा प्रकाराने हा गुरु आणि शिष्याचे नांदणूक म्हणजे व्यवहार हे गुरु करत असतात. म्हणजे हा गुरु शिष्य जो संबंध आहे तो किती उदात्त आणि किती उच्च कोटीचा आहे तो आहे की नाही. गुरु शिष्य संबंधवाद आपला संबंध हा अजातवादात प्रस्थापित झालेला आहे. बरोबर ना? गुरु शिष्य अजातवादात इतकिंचितही हानी न होता ही गुरु शिष्य परंपरा राहिलेली. आणि ही जर मानली नसते तर ज्ञानेश्वर महाराज हे विदेहमुक्तीचे पक्षपाती ठरले असते आणि जीवनमुक्ती प्रकरण हा या ग्रंथामध्ये आलेलं नसतं. पण असे म्हणजे त्यांच्या मूळ स्वरूप स्थितीत कुठल्याही प्रकारचा बिघाड न होता हा सगळा द्वैताचा व्यवहार होत असतो आणि तो एकाच स्वरूपाच्या ठिकाणी घडतो. आणि ते स्वरूप अभेद्य, अच्छेद्य, अभंग, निर्विकारी, असंग अशा प्रकारचं एकमेवा द्वितीयम असंच राहतं. आता टीका 66 आणि 67 युग्म आहे आणि ह्या दोन्ही
ओव्यावरची टीका आहे. जनसंपर्काहुनी वाईला तो एकांती एकोनिजेला त्याशी उठता उठव आला आणिक कोण. जनसंपर्काहून जनाच्या म्हणजे लोकांच्या संपर्काहून वाईला म्हणजे वेगळा राहिलेला, जो एकांतो एकोनिजेला जो एकांतामध्ये आणि एकटाच झोपलेला आहे, त्याशी उठता उठव तो जेव्हा उठतो तेव्हा त्याला उठवू आणिक कोण उठवू आला. दुसरा कोण बरं त्याला उठवायला आला, अर्थात दुसरा कोणीही आला नाही. आपुलेची सुखपणे निद्रा केली आपणे मग उठविलेही तेने सुखेची त्याशी. बघा, आपुलेची सुखपणे म्हणजे आपल्या सुखासाठी, बरोबर ना, आपल्या स्वतःच्या सुखासाठी किंवा आपणच सुखरूप असल्यामुळं आपणही निद्रा केली, त्या सुखाचा भोग व्हावा म्हणून हा काय केला, आपणच स्वतःहून त्या निद्रेमध्ये गेला आणि मग उठविलेही त्याने आपल्या सुखासाठी, बरोबर ना, आपला सुखरूप असणारा तो आपल्या सुखासाठी निद्रा अवस्थेमध्ये प्राप्त झाला. म्हणजे त्यांनीच काय केलं, आपली अंतःकरणवृत्ती कारणामध्ये लीन केली आणि मग उठविलेही त्याने सुखेची त्याशी. आणि त्याच सुखाने पुन्हा त्याला काय केलं, पुन्हा उठवलं. म्हणजे त्याला मूळच्या ज्या सुखस्वरूपात तो गेला तेव्हाही ते सुख होतं आणि ते सुखानेच पुन्हा त्याला काय केलं, उठविले. जागृतीसुद्धा त्याला जागृती आणली कोणी, त्या सुखातूनच तो गेला. कुठं, सुखात. कशासाठी गेला, सुखासाठी. आणि आला कुठं, पुन्हा सुखात. आणि कशासाठी आला, सुखासाठी. म्हणजे सगळा हा जो व्यवहार आहे, हा सगळा व्यवहार काय आहे, त्याची मूळ सुखरूपता कधीही तिच्यामध्ये त्रुटी किंवा वैगुण्य किंवा त्या त्रुटी त्या सुखरूपते वाचून दुसऱ्या कशाच्या अधिष्ठानावर कोणताही हा व्यवहार घडला नाही. तर सुखाच्या ठिकाणी सुखासाठीच घडला, बरोबर ना. आणि त्याच सुखाने त्याला उठवलं, असंच म्हणायचं ना. त्या सुखानेच त्याला काय केलं, उठवलं. आणि निद्रित कशासाठी गेला, सुखासाठी. आणि स्वप्न कशासाठी पाहिलं, आपली स्वयंप्रकाशता सिद्ध करून सुख प्राप्त करण्यासाठीच, आपल्या स्वयंप्रकाशतेचं सुख भोगण्यासाठीच त्यांनी स्वप्न पाहिलं. पुढं सांगतात, आपुलेची सुखपणे निद्रा केली आपणे आपल्या सुखरूपतेनेच त्या ठिकाणी निद्रा केली. आणि मग काय, साचची पुढं ती वेळा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. यासाठीच तो कायला आपल्या सुखरूपतेला प्राप्त झाला. आणि पुन्हा उठवलं कोणी त्याला, उठविलेही तेने सुखेची त्याशी, त्या सुखानेच, बरोबर ना. म्हणजे त्या आत्मस्वरूपानेच त्या आत्मस्वरूपाला या ठिकाणी जागं केलं. तस्मात तुम्ही म्हणाल की त्या ठिकाणी सुख शब्द योजला. सुख शब्द हा सत आणि चित्तचा उपलक्षण म्हणून सगळ्या ठिकाणी घ्यायचा, किंवा सत असो, चित्त असो आणि आनंद, हे कोणता एक शब्दाचा प्रयोग केला त्या दुसऱ्या दोनांना काय करायचं, उपलक्षणाने जाणायचं. त्याला काय म्हणतात, स्वबोधकत्वे सती ना, स्वग्राहकत्वे सती स्वेतर ग्राहकत्वम उपलक्षणम. तर या ठिकाणी आपलं स्वतःचं ग्रहण करवतो आणि त्याच्या बरोबरचे असणाऱ्या इतरांचंही ग्रहण करवतो, म्हणून ते काय उपलक्षण आहे. तस्मात जागाची निजेला तोची प्रबोध करिता झाला तेवी गुरु शिष्या बोला इतुकाची संधी. ते म्हणतात तस्मात जागाची निजेला, म्हणून तो जागा असला, बरं ना. जो जागा होता, जसं तुम्ही काय म्हणता की जो आपल्या सुखासाठी निद्रा केली आणि पुन्हा काय झाला, आपल्या सुखासाठी जागा झाला. म्हणजे त्याला झोपेत कोणी नेलं, त्यांनीच. आणि जागं कोणी केलं, त्यांनीच जागं केलं. तस्मात जागाची निजेला तोची प्रबोध करिता झाला, म्हणून जो जागृत असताना झोपला तोच पुन्हा प्रबोध करिता झाला. जागृत असताना जो झोपला त्यांनीच पुन्हा त्याला काय केलं, प्रबोध म्हणजे पुन्हा त्याला जागं केलं. का तिथं वेगळा आला नाही. तेवी गुरु शिष्या बोला इतकाची संधी. इतकंच गुरु आणि शिष्य ह्या बोलण्याला इतकाच संधी आहे. म्हणजे इतकाच संधी म्हणजे एवढाच त्यांच्यामध्ये भेद आहे, इतकाच भेद आहे. कोणता भेद आहे, याला काय नाममात्र भेद आहे, एवढाच भेद आहे. वास्तविकता तत्वता काय आहे, जो जागा झाला होता तोच पुन्हा काय झाला, जो जागा पुरुष जो झोपला तोच पुन्हा जागा झाला. म्हणजे झोपला कोण, तोच. आणि जो झोपला तोच कोण झाला, जागा झाला. मग जागृत आणि झोपलेल्या पुरुषांमध्ये भेद काय आहे, बरोबर आहे ना. त्यामध्ये भेद. तुम्ही म्हणाल की हाच भेद आहे. कोणता, जागृतीचा अभिमानी होता, आता स्वप्नाचा अभिमानी होता, आता सुषुप्तीचा अभिमानी झाला. मग हा केवढा भेद आहे. हा भेद कसा आहे,
औपाधिक भेद आहे आणि हा नाममात्र आहे, वाचारंभण आहे. त्याचा मूळ जो पदार्थ आहे आणि हे जे भेदातले अभिमानी आहे, तर त्या ठिकाणी प्राज्ञामध्ये तैजस नाही आणि विश्व नाही. विश्वामध्ये प्राज्ञा आणि बरोबर आहे का, विश्वामध्ये हे सगळ्या अवस्थांचा परस्परामध्ये व्यतिरेक आहे. म्हणजे हे अवस्थाभिमानी एक नाही राहिले, बरोबर ना. परंतु त्यांचा असणारा जो तुरीय आहे तो मात्र एकरूप आहे. आणि तो तुरीयच ह्या अवस्था आणि अवस्थाभिमानी, बरोबर ना, या रूपाने तो विलसत आहे. म्हणजे मूळ कोण आहे, एकच आहे. तो झालाय कोण, तोच झालाय. आणि द्रष्टा कोण आहे, तोच आहे, बरोबर ना. अवस्थाही कोण आहे, मिथ्या पदार्थ कोण आहे, तोच आहे. आणि द्रष्टाही तोच आहे. पण मिथ्या पदार्थ त्याच्या सापेक्ष आलेले द्रष्टे पण हे वाचारंभन आहे. आणि त्याचा मूलभूत दृंगमात्र द्रष्टा तोच सर्व हे करत आहे. म्हणून या ठिकाणी खरं जर पाहायचं झालं, जेव्हा आपल्याला संगती सांगावी लागते तेव्हा अधिष्ठानाला सोडून सांगताच जर येत नसेल तर ते सगळे अध्यस्त पदार्थ काय आहेत, अधिष्ठान रूपच आहेत, दुसरं काही नाही, आहे की नाही. सगळा झालेला व्यवहार अधिष्ठानाला सोडून झालेला नाही. म्हणून आम्हाला त्या व्यवहाराला अधिष्ठान रूपता सांगावी लागते. नाहीतर खरं काय आहे, केवळ अधिष्ठानच आहे, अधिष्ठान मात्रच आहे, दुसरं नाहीच आहे. ही खरी स्थिती आहे. आपला आपण गुरु शिष्य या बोला इतकाची संधी. गुरु आणि शिष्य यांचा सांधा म्हणजे यांची काय जोडलेली जी रेषा आहे त्याला काय म्हणतो, संधिरेखा. तर ती संधिरेखा इतकीच आहे. इतकीच आहे म्हणजे संधिरेखा नाहीच आहे. आपला आपणाशी बोधू तोची हा गुरु शिष्य भेदू, सुखेची सुखाचा स्वादू घेईजत असे. खरं तर काय आहे, आपलाच आपणाला बोध आहे आणि हाच गुरु शिष्याचा भेद आहे. म्हणजे बरोबर आहे ना, स्वतःचा बोध हाच काय, गुरु शिष्याचा भेद. म्हणजे गुरु शिष्याचा भेद म्हणजे काय आहे, फक्त आपणच आपलं आत्मतत्व जाणण्यासाठी कल्पना केलेला हा भेद आहे. आत्मतत्वच गुरु शिष्याच्या रूपाने भेदाची कल्पना करून आपल्या अभेद स्वरूपाला जाणत असतं. याच्या पलीकडे काही घडत नाही. सुखेची सुखाचा स्वादू घेजत असे. आणि या ठिकाणी सुखच सुखाचं आस्वादन करीत आहे. सुख बरोबर ना, साधनाच्या द्वारा, बरोबर ना, सुख साधनाच्या द्वारा आपल्या स्वरूपाहून वेगळं कल्पून, सुखाचं स्वरूप कल्पून त्या सुखाचा आस्वादन करीत नाही, तर ते सुखच सुखाचा आस्वादन करीत आहे. नाही स्वरूपाशी खंडन हे आधीच असे जाण, सहजे ज्ञानाज्ञान तेथे कैचे. स्वरूपाशी खंडन नाही. स्वरूपाला कधीतरी खंडन झालं होतं का? ज्यावेळेला द्वैत दिसलं तेव्हा सुद्धा स्वरूपाला खंडन झालं का? जेव्हा द्वैताचा निराश झाला तेव्हा तरी स्वरूपाचं खंडन होऊन त्या ठिकाणी स्वरूप हे शून्यरूप ठरलं का? आणि द्वैत झालं तेव्हा द्वैतरूप ठरलं का? त्या स्वरूपाचं कधीच खंडन होत नाही. तेच आधीच असे जाण, ते आधीच आहे. आधीच आहे म्हणजे ते अनादि अनंत आहे. आधीचा स्वतःसिद्ध आहे. ते आधीच असे जाण, ते अनादि अनंत स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश रूपाने असे आहे. मग सहजे ज्ञान तेथे काहीचे, तेथे काहीचे. त्या ठिकाणी अगोदर ते अज्ञानाचा विषय झाला असतं तर ज्ञानाचा विषय झाला असतं. ते ज्ञानरूप आहे आणि नित्य ज्ञानरूप आहे, नित्य आनंदरूप आहे, नित्य सन्मात्र आहे. असं जर असलं तर ते सहजे अज्ञान तेथे काहीचे. त्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. कारण त्याच्या मूळ ज्ञानात जर कधी खंडन झालं असतं तर अज्ञान आलं असतं. कालच त्यांनी सांगितलं, तिथं कोणत्याही प्रकारचा भेदाला कारणच नाही. तिथं त्याच्या ठिकाणी धर्मधर्मी भाव सांगता येत नाही, किंवा वाच्यवाचक भाव सांगता येत नाही, किंवा गुणगुणी भाव सांगता येत नाही. असं ते निर्गुण आहे. नंतर ते अव्यय अशा प्रकारचं अविनाशी आहे. आणि ते मन वाचातीत तुझे हे स्वरूप असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून ज्ञानाज्ञानविहीन निरंतर आनंद घन आपल्या ठाई आपण निवांत असे. त्याच्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही. ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही धर्मांनी ते विवर्जित असं की निरंतर आनंद घन असं आणि आपल्या ठाई आपण निवांत असे. आपल्या स्वमहिमेमध्ये ते निवांत शांत आहे. बरोबर ना. मग ये सुखनिद्रेचे निभरे असता स्वानंदाकारे तेनेची सुखे स्फुरे चिदाकार विश्व. मग येची सुखनिद्रेचे निभरे. आणि मग ह्या सुखरूपी निद्रा ना, ह्या सुखरूपी निद्राच्या भरात म्हणजे केवळ सुखरूपतेमध्ये
केवळ सुखरूपत्वाच्या भरामध्ये, दुःख संबंध विवर्जित, द्वैत संबंध विवर्जित, जड आणि असत विवर्जित असं केवळ सुखनिद्रेचे निभरे, सुखाची निद्राच्या भरात, याला कोणती अवस्था म्हणता येईल माहिती का? युग वासिष्ठातली सुखनिद्रेचे निभरे, याला म्हणायचं सुषुप्ती, याला काय म्हणायचं? सुषुप्ती आहे की नाही? म्हणून सुखनिद्रेचे निभरे असता स्वानंदाकारे, केवळ स्वानंदाकाराने ते असताना, म्हणजे स्वानंदाकार म्हणजे त्याला त्या सुखनिद्रेमध्ये आपण आनंदरूप आहेत असं ज्ञान आहे, असा अर्थ नाही हा. केवळ आनंदरूपाने राहतो, तिथं जाणीव नेणीव भगवंती नाही, अशी ती स्थिती आहे. त्या सुखनिद्रेच्या भरामध्ये त्याचं काय असतं? केवळ आनंद स्वरूपाने तो असतो, आनंदाकारी असतो. तेनेच सुखे स्फुरे चिदाकार विश्व, आणि तो एकदा आपल्या सुखरूपतेमध्ये असला का त्या ठिकाणी काय होतं? चिदाकार विश्वाचं स्फुरण होतं. चिदाकार विश्वाचं स्फुरण म्हणतं म्हणजे काय? केवळ त्या आनंदाबरोबर चैतन्य जे आहे ते चैतन्य हे त्याचं रूप होऊन राहत असतं. त्याला म्हणतात की चिदाकार विश्व स्फुरे. त्याच्यामध्ये काय होतं? चिदाकार असणारं म्हणजे ज्ञानस्वरूप, बरोबर ना? ते ज्ञानस्वरूप आणि आनंद स्वरूप असताना त्या ठिकाणी तुम्हाला काय आहे? विश्वाचं ज्ञान होतं की नाही? मग विश्वाचं ज्ञान होणं हे काय आहे? त्यात सुखरूप परब्रह्माचं विश्वाकार रूपाने होणारं स्फुरण आहे. कारण तिथं जर ज्ञान नसतं तर तुम्हाला विश्वाचं ज्ञान झालं नसतं. जेव्हा तुम्हाला जगताचं ज्ञान होतं याचाच अर्थ त्या आनंदरूपतेचं ते स्फुरण झालं. आणि ते स्फुरण काय आहे? ते स्फुरण म्हणजे चैतन्याची शोभा शोभत असे विश्वाकार त्याचं स्फुरण झालेलं आहे. म्हणजे विश्व दिसलं म्हणून त्या विश्वाने तुम्हाला द्वैत निर्माण केला असं नाही, त्या अद्वैत स्वरूपाचंच ते स्फुरण आहे. तिथं तुम्ही द्वैत म्हणून विश्वाकडे पाहू नका, त्या ठिकाणी काय पहा? सुखस्वरूप असणारा परमात्माच, बरोबर ना, विश्वाकाराने त्या ठिकाणी स्फुरद्रूप झालेला आहे, असंच म्हणायचं ना, स्फुरद्रूप झालेला आहे. तेनेची सुखे स्फुरे चिदाकार विश्व, तेची दृश्य द्रष्टेपण चिदाकारे भासले स्वप्न, परंतु सद्रूपते करुण न तुटेची सुख. आता तेची द्रष्टेपण, आता हे चिदाकार विश्व तुम्हाला जेव्हा भासतं, बरोबर ना, तर त्या चिदाकार विश्वात विश्व एक आणि विश्वाला प्रकाशणारा दुसरा, अशा प्रकारचं दृश्य द्रष्टेपण चिदाकारे भासले स्वप्न. त्या चिदाकारामध्ये म्हणजे त्या चैतन्याकाशामध्ये, चिदाकाशामध्ये तुम्हाला दृश्य आणि द्रष्टेपण हे भासलं. पण जरी भासलं ना तर ते स्वप्न आहे. म्हणजे आनंदघन आणि चिद्घन अशा परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला जरी विश्वाचा भास झाला, बरोबर ना, आणि त्या भासामध्ये विश्व हे भासमान दृश्य आहे आणि मी त्याचा द्रष्टा आहे, असं जरी दृश्य आणि द्रष्टेपण भासलं तरी ते खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आता चिदाकारे भासले स्वप्न, ते चित्स्वरूप जे आहेत ना तेच ह्या विश्वरूपी स्वप्न. म्हणजे तिथं तुम्ही काय पाहायचं? जे दृश्य द्रष्टेपण आहे ते चित्स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी तो काय आहे? स्वप्नाप्रमाणे होणारा भास आहे. उलट त्याचं असं वर्णन गुरुजींनी केलेलं आहे की जर मनुष्याला स्वप्न पडतं ना, स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्था ज्या भगवत प्रदत्त जीवांना प्राप्त झाल्या त्या सगळ्या ब्रह्मज्ञानासाठी झालेल्या आहेत. तर ब्रह्मज्ञानाचा निश्चय होण्याला ही उपयुक्त अवस्था आहे निद्रा, की ज्याच्यामध्ये निर्विषय सुखाची अनुभूती येते, बरोबर ना, द्वैत विवर्जित सुखाची अनुभूती येते. म्हणजे विषय नसला तरी आनंद आहे हे आपल्याला कळतं, आहे की नाही? जागृतीमध्ये आपल्याला सत्तेचा, आपली सत्ता जी आहे तर त्या सतचं ज्ञान होतं, आणि सुषुप्तीमध्ये सुखाचं ज्ञान होतं, आणि स्वप्नामध्ये आपल्या स्वयंप्रकाशतेचं ज्ञान होतं. आकाशातला सूर्य नाही तरी आपण सगळं हे पाहतो. न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावका, हे आपलंच स्वरूप आहे. कारण तिथं कोणीच सूर्य नाही, त्या सूर्याचाही सूर्य कोण झालो? आपण झालं. म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये स्वयंप्रकाशता पाहावी. जागृती अवस्थेमध्ये इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध झाला की हा पदार्थ आहे, घट आहे, पट आहे, सगळे व्यवहार होतात की नाही. म्हणून या ठिकाणी सन्मात्रता शोधावी किंवा सन्मात्रतेचं ज्ञान करून घ्यावं आत्मस्वरूपाच्या, आपल्या स्वरूपाच्या. आणि सुखामध्ये निर्विशेष सुख कसं आहे, सुषुप्तीमध्ये निर्विशेष सुखाचं समजून घ्यावं. आता याला काही शास्त्र पाहिजे का?
जर बारकाईने पाहिलं याला शास्त्र पाहिजे का? शास्त्राची गरज नाही. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे की नाही? मग जो सत आहे, जो चित आहे, जो आनंद आहे, बरोबर ना, तो मी आहे. आणि तो स्वप्नामध्येही मी तोच आहे. नाथ महाराजांनी लिहिलं जागृतीमध्येही तोच मी आहे. जो मी सुखाने झोपलो होतो तोच मी आता जागृत आहे असं म्हणतो ना. सुखमहम अस्वाप्सम असं तोच म्हणत होता. आणि आता मी काय करतोय? जागृत आहे असं म्हणतो. तो याचा अर्थ काय? काय जागरमी का? अहम जागर मी आता काय आहे? जागृत आहे असं तो म्हणतो की नाही? आणि स्वप्न मी पाहिलं असं म्हणतो की नाही? याचा अर्थ त्याचं द्रष्टेपण अबाधित आहे. दृंगमात्र द्रष्टेपण तेची दृश्य द्रष्टेपण चिदाकारे भासले स्वप्न. या ठिकाणी पहिल्यांदा तर आपल्याला ह्या पंक्तीचा अर्थ जरा यथार्थ कळून घेतला पाहिजे. आणि तो जर अर्थ आपल्याला स्पष्ट झाला तर आपल्याला मनन अनुसंधान हे जर जास्त केलं पुन्हा 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 तर आपण त्या विषयाच्या जवळ जाऊ शकतो. केवळ नुसत्या पंक्तीचा अर्थ कळून पण नाही, पण पंक्तीचा अर्थ प्रथम कळला पाहिजे मात्र जितका होईल तेवढा. आणि जेवढा जास्तीत जास्त वयांचा अर्थ आपल्याला लागेल तेवढा आपल्याला दिसला पाहिजे तो अर्थ, असा प्रयत्न करावा. ते एकाच वेळेत होईल असं नाही, पण प्रयत्न करावा. तेची दृश्य द्रष्टेपण चिदाकारे भासले स्वप्न. इथं आता दोन गोष्टी आहेत. चिदाकारे तेची दृश्य आणि द्रष्टेपण ह्या चिदाकारे म्हणजे त्या चिदाकारामध्ये ज्ञान स्वरूपामध्ये हे भासलेलं काय आहे? स्वप्न आहे. किंवा दुसरं हाच चिदाकार दृश्य द्रष्टेपणाने भासलेला आहे. असे दोन्ही अर्थ याचे होऊ शकतात, बरोबर ना. परंतु सद्रूपे करून न तुटेचे सुख. परंतु दृश्य दृष्टेपण हे चिदाकारात त्या ठिकाणी स्वप्न भासलं तरीसुद्धा असं नाही का मग ह्या स्वप्नामध्ये जे मूलभूत सुख आणि मूलभूत सन्मात्रता आहे ती मात्र हे सगळं भासत असताना देखील त्या ठिकाणी ती सद्रूपते करूनच सुख न तुटेची. त्या ठिकाणी नित्य अबाधित रूपाने त्रिकाला बाधित स्वरूपाने असणारं जी सद्रूपता आहे ती सद्रूपतेच्या ठिकाणी सुखाची त्रुटी कधीच झाली नाही. म्हणजे या ठिकाणी त्या ज्ञानमात्रतेबरोबर सुखाने आणि आनंदाने किंवा त्या आनंदाबरोबर सुखाने आणि चैतन्याने किंवा त्या चैतन्याबरोबर सुखाने आणि सत्तेने त्याला कधीही सोडलेलं नाही. परी सुखदुःख प्रवाही सुखची वाचले दो ठाई म्हणून सुखाचीच काही सुखेची धरीजे चाड. मला वाटतं काल आपण इथं का कुठं चिंतन केलं होतं. बरे हा इथंच केलं होतं. बऱ्याच वेळा लोक म्हणतात दुःखाची संगती चिद्विलासामध्ये लागत नाही, आहे की नाही. खरा चिद्विलासाचं स्वरूप आपल्याला ग्रंथकर्त्याला अभिप्रेत असलेलं जर आपण जाणलं, बरोबर ना, यथार्थ रीतीनं आपल्याला जर त्याचा अवगम झाला तर या ठिकाणी ह्या शंकेला वाव नाही. कसा नाही ते बघा. परी सुखदुःख प्रवाही सुखाची भासले दोट आहे. आपण काय म्हणतो? सुखाची संगती लागत, आपलं दुःखाची संगती लागत नाही. सुख हे परमात्म्याचं स्वरूप आहे. कोण म्हणतात हे बरं का? मायावाद्यांना अशी शंका येते की दुःख माईक हे असं म्हणतात आणि सुख हे स्वरूप आहे. ज्यावेळेस आणि सगळ्या वेदांताचं आपण जेव्हा मायावादाच्या प्रक्रियेने चिंतन करतो, याचा अर्थ मायावादाची प्रक्रिया न घेता हे स्वतंत्र चिंतन चालू आहे असा मात्र कधी अर्थ करू नये किंवा अनर्थ करू नये, आहे की नाही. याच्या तर इथं आपल्याला असं वाटतं की सुख हे आत्मस्वरूप आहे. जिथं जिथं सुख आहे तिथं तिथं काय ते आत्म्याचंच आहे. आणि जिथं जिथं दुःख आहे ते कोणाचं आहे? मायेच आहे असं आपण म्हणत असतो. इथं हे टीकाकार काय म्हणतात बघा की परी सुख दुःख प्रवाही सुखची भासले दोही ठाई. सुख आणि दुःख ह्या दोन्ही प्रवाहामध्ये खरं जर पाहिलं तर एक आत्मचैतन्यच त्या ठिकाणी आहे की नाही. सुखरूप असणारं चैतन्यच आहे. दुःख हा भ्रम आहे, बरोबर ना. मग भ्रमाने भासलेला पदार्थ हा तत्वतः हा अस्तित्वातच नसतो, अभावरूपच असतो. मग माया आणि मायाकारी अभावरूप हे वेदांतांनी नाही मानलं. म्हणजे ज्याला मायावादी आपण म्हणतो मायावादाच्या प्रक्रियेमध्ये हे मानलेलं नाही का. मग एकदा जर चढलं मग तिथं काय आहे? किंवा आपण म्हणतो की आपल्याला भ्रम होतो. म्हणजे आपण पाहतो सुखाला, सुखरूप आत्म्याचं आपल्याला ज्ञान असतं, आपण त्याला काय म्हणतो? मी दुःखी आहे असं म्हणतो. हा झालेला भ्रमच आहे की नाही. भ्रमातला पदार्थ तत्वतः नाहीत. म्हणून या ठिकाणी ते असं म्हणतात सुख. माणसाला काय वाटतं? दुःख म्हणजे असा एक सत्य पदार्थ आहे. जे वेदांताचं चिंतन करतात त्यांना बरं का, ज्यांना असं वाटतं की पहिला भ्रम तर असा अनादिकालापासून जडलेला आहे का वृत्तीमध्ये अभिव्यक्त झालं तरच ती सुखरूपता आहे, बरोबर ना.
वृत्तीमध्ये अभिव्यक्त होणाऱ्या सुखालाच सुखरूपता आहे असं गृहीत धरून मनुष्य सुखदुःखाच्या अतीत आपलं स्वरूप आहे असं चिंतन करीत राहतो, आहे की नाही. आणि त्यामुळं मनुष्याला वृत्त्यात्मक सुख किंवा वृत्त्यात्मक दुःख याचं बंध आणि मोक्षापेक्षा जास्त कौतुक आहे. बंध आणि मोक्षापेक्षाही जास्त कौतुक कशाचं आहे? सुखदुःखाचं आहे. आता बिचार शास्त्र जे आहे ते दयाघन आहे. संत तू जे त्याला सुरुवात करून देतात, तुला काय करावं लागेल, हे जर चिंतन आमचं केलं तर तुला दुःखातून कायमची मुक्तता होईल आणि तुला परमानंदाची प्राप्ती होईल, आहे की नाही. वास्तविक ज्या दुःख कधी झालंच नाही, बरोबर ना, त्या स्वरूपाच्या ठिकाणी कधी आलंच नाही, त्याची निवृत्ती काय करायची, म्हणजे परमानंद त्याचं स्वरूप आहे, बरोबर ना, त्याची प्राप्ती काय करायची. पण याला ते सांगून चालत नाही, आहे की नाही, की तुला बंध आणि मोक्ष जे आहेत तर त्या बंध आणि मोक्ष याचं स्वरूप तू समजावून घे, म्हणजे तुला सुखदुःखावर भर देण्याची गरजच नाही. ऐक, हे ठीक आहे का? पण हे जे बोलणं चाललं हे ठीक आहे का? माणसं ह्याच प्रवाहात आहेत की नाही जास्त, म्हणून या ठिकाणी म्हणतात परी सुख दुःख प्रवाही. सुख आणि दुःखाच्या प्रवाहामध्ये सुखाची भासले दुईठाई, हे सगळ्यात जड वाटतं माणसाला. सुख दुःखाच्या ठिकाणी सुख कसं काय भासले, याचाच अर्थ असा आहे की वृत्त्यात्मक सुख आणि वृत्त्यात्मक दुःख यांचा दोन्हींचाही प्रवाह हा आभाषिक आहे आणि मूळ जे आहे त्याला त्याच्या सापेक्ष सुख दुःखाच्या सापेक्ष आम्ही त्याला सुख असं म्हटलेलं आहे. मूळ जे आहे त्याला तुम्हाला जडतेचा व्यवहार करता त्याच्या सापेक्ष चित असं म्हटलेलं आहे आणि दुःखाच्या सापेक्ष सुख आणि असतच्या सापेक्ष त्याला सत अशा शब्दाचा प्रयोग केला आहे, आहे की नाही. आणि हे जे तुझं स्वरूप आहे ते नित्यसिद्ध अशा स्वरूप असल्यामुळं, त्याच्या ठिकाणी स्वसंवेद्य असल्यामुळं आणि ते सुखरूप असल्यामुळं त्याच्या ठिकाणी असत जड आणि दुःख कधी झालेलंच नाही. ही वस्तुस्थिती झाल्यावर तुला आता झाला का नाही तुमचा मोक्ष, असं तो त्याला विचारायचं का. खऱ्या अर्थाने काय, जर त्याला मोक्ष झाला, काय गुरुजी काय मोक्ष, जो बद्धच कधी झाला नाही मोक्ष कसा होऊ शकेल, आहे की नाही. हे आहे ह्या ब्रह्मविद्येचं खरं वास्तविक स्वरूप, आहे की नाही. पण ह्या स्वरूपासाठी संतांनी शब्दप्रयोग करताना आपल्याकडं पाहून चुचकारून आपल्या असणाऱ्या दैनंदिन असणारे जे काही आपले धारणा आहेत ह्या धारणाला अनुलक्षून त्यांनी शब्दाचे प्रयोग केलेले. फार वेदातले द्रष्टे ऋषी असो किंवा आपले संत वाङ्मय असो, पण आपण त्याला किती आता सगळ्या आपल्याला जर वेदांताला लोकांना आकर्षित करायचं झालं ना, तर ह्या शब्दाचा प्रयोग जेवढा आकर्षित करील तेवढा तुम्हाला बंध आणि मोक्ष किंवा तुमच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान. अहो, ही वेदांत विद्या अशी आहे का दुःखाचा आत्यंतिक निराश करते आणि परमानंदाची प्राप्ती करते, आहे का नाही. त्यामुळं ह्या ज्या धारणा आहेत ह्या धारणा आपल्याला जरी आपल्याला यथार्थ ज्ञान झालं तरी आपल्याला या ठिकाणी मुक्त म्हणताना सुद्धा मुक्त झालो नित्यमुक्ती आहे असं म्हणतो, पण लगेच काय पुन्हा म्हणायला लागतो माहिती आहे, परत म्हणतो पण निष्प्रतिबंध आनंदाची प्राप्ती होत नाही, आहे की नाही. आणि शास्त्रकारांनी ती सुद्धा प्रक्रिया घेतली, आहे की नाही. ते म्हणतात बरोबर आहे, आहे की नाही, प्रतिबंध मानला पाहिजे आणि त्याच्या निवृत्ती. हे शास्त्र काय आहे, अत्यंत दयाघन आहे. ह्या ओतप्रोत त्यांच्या दयेला काही सीमाच नाही, त्या संतांच्या किंवा शास्त्राच्या दयेला काही सीमाच नाही. वास्तविक हे काय आहे, हा विषय काय, त्याच्यामुळं माणसाला रसभरीत जर वाटते, आहे की नाही. जिथं काय केवळ आनंदाचे डोहे आनंद तरंग, आता हे आनंदाचे अंग आनंदाची आई नाही. काय सांगू झाले काहीच्या बाई, काय सांगू झाले काहीच्या बाई म्हणजे काय झालं, अनिद्रुक तादृक स्थिती झाली अवाच्य. आणि आपल्याला वाटतं का आनंदाच्या डोहात आनंदाचे तरंग, ही झाली संगती, आहे की नाही. आपण संगतीच्या पाठीमागे लागतो का वस्तुस्थितीच्या पाठीमागे लागतो. शास्त्राला वस्तुस्थिती सांगायची का संगती सांगायची, वस्तुस्थिती सांगायची, आहे की नाही. खरं सत्याचा अन्वेषक जो असेल, अन्वेषण करायला निघाला आणि निरपेक्ष अन्वेषण करायला निघाला, आपल्या काखेत धरलेल्या गृहीत कृत्याचा कोणत्याही क्षणी त्याग करायची ज्याची तयारी आहे त्याला ही स्थिती ज्ञानोबाराय सांगतील. की जर मला आता पुढं सांगणार ते आरशात तर समोर आरसा तर नाही आणि आपलं मुखमुखाच्या ठिकाणी की नाही, आहे की नाही. तसं कोणत्याच प्रकारचा कोणताही प्रमाणाचा विचार नाही. इंद्रियात्मक म्हणजे इंद्रियांचं असणारं जे सामर्थ्य त्याद्वारे होणारी जी ज्ञानं आहेत, मन बुद्धी, बरोबर ना, याच्याद्वारा शास्त्रप्रमाण किंवा ही 6 असणारी प्रमाणं यांचा कोणताच विचार त्या ठिकाणी नाही. वेद प्रामाण्याचा देखील विचार नाही. अशी ही अनुभूती आहे. आणि ही अनुभूती किती टळटळीत आहे की नाही.
परंतु आपल्याला हे सुद्धा इतकं लागून गेले ना, आपण इथं आता हे ग्रंथकर्त्यांनी जेव्हा आपल्याला सांगितलं ना सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तेव्हा आपल्याला वाटतं की हां आता मात्र हे आपलं बरोबर चाललंय, आहे की नाही. वास्तविक याला हे तरी घेण्याची गरज आहे का? काहीच गरज नाही. आपलं स्वरूप जसं आहे तसंच आहे की नाही. ही गोष्ट पण काय आहे की आपल्याला सुद्धा वाटतं की अहो असं म्हणू नका. आपल्याला ह्या चिदविलास आणि मायावाद, बरोबर ना, यांच्यामध्ये जो काही आपल्या मनामध्ये ज्या साशंकता होती, ही तरी का होते माहिती आहे का? दोन्हींनाही शास्त्रप्रामाण्य आहे म्हणूनच. मायेच्या पासूनच इंद्र मायया पुरुरूप येते ना. हा इंद्रो मायाभी पुरुरूप येते. माया शब्द आला की नाही, सरळ आला की नाही. अघटित घटनापटी अशी माया आचार्यांचं वगैरे पाहिलं तर आपल्याला माया आलीच की नाही. आणि सगळं चैतन्यच आहे अशी पण प्रमाण नाही का? हे सर्व काय आहे? चैतन्याचाच विस्तार आहे. ऐका, सर्वम खल्विदम ब्रह्म नेह नानास्ती किंचन. म्हणून शास्त्रांचाच विचार करताना त्याचा समन्वय कसा करावा याच्यासाठी आपल्याला सारखं ते शास्त्र डोळ्यासमोर लागतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा सुद्धा संस्कार लवकर जात नाही, बरोबर ना. पण या ठिकाणी ही अनुभूती जेव्हा होईल तेव्हाच हे खरी सगळ्या गोष्टी कुठं संपुष्टात येतील, जेव्हा तुम्हाला सत्याचं अन्वेषण वेगळेपणाने राहताना तुम्ही त्या सत्स्वरूपास एकीभूत व्हाल, त्यावेळेला हा कोणताच प्रश्न राहणार नाही, आहे की नाही. असं आहे. परंतु आपल्याला इथं हे आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की त्यांनी असं सांगितलं की काय, कोणती होई, परी सुख दुःख प्रवाही सुखची भासली दोट आहे. कोणता जगामधला असा माणूस आहे का जो म्हणेल का सुख दुःखाच्या दोन्ही प्रवाहामध्ये आम्हाला काय दिसतंय? सुखच दिसतंय, आहे की नाही. म्हणून सुखाचीच काही सुखीचे धरीजे चाड. म्हणून वास्तविक आहे ना, दुःख आणि सुख हे सापेक्ष शब्द आहेत, आहे की नाही. निरपेक्ष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख आणि दुःख यांचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या ठिकाणी जर बरं बघा, ह्या जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी सुखच येईल का दुःख पण येईल? दुःख पण येईल. आणि त्याच्या दृष्टीनं काय आहे, सुख आणि दुःख हा मूळ सुखरूपाचाच असणारा, सुखरूपाच्याच ठिकाणी होणारा, सुखरूप आत्म्याच्या ठिकाणी होणारा सुख आणि दुःखाचा प्रवाह रूपाने हा केवळ आभास आहे. सुखरूपताच ह्या दोघांच्या रूपाने विलसत आहे. तुम्हाला दुःखाचं ज्ञान होतं म्हणजे ज्ञान नाही काय? आणि दुःखाचं ज्ञान झालं त्यार्थी त्या दुःखाची सत्ता नाही काय? बरोबर का नाही? बरोबर का नाही. आणि दुःख शब्दाचा प्रयोग केल्याशिवाय तुम्हाला आनंदाचं स्वरूपच समजत नाही सापेक्ष भावामध्ये, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं त्या दुःखाची सत्ता आणि दुःखाचं ज्ञान हे आहे कोणाचं? दुःखाची सत्ता आणि दुःखाचं स्फुरण, बरोबर ना, ते सत्ता आणि स्फूर्ती आहे कोणाची? मूळ सुखाचीच आहे. म्हणून हा सुखरूपताच सुख आणि दुःख रूपाने झालेली आहे, बरोबर आहे की नाही. नाही खरं जर पाहिलं तर ते किती दुःख, म्हणजे जितकी सुख कल्पना आहे तेवढीच दुःख कल्पना आहे, जेवढी दुःख कल्पना आहे तेवढीच सुखी कल्पना आहे. आणि त्या कल्पनेचा साक्षी तो आपणची लक्ष्य. तुकाराम महाराजांनी तर असलेले सगळं चरण असलं फार गोड चरण आहे ना. जो काय आहे ही ज्या कल्पना आहेत सुखदुःख याचाही तो काय आहे, द्रष्टा आहे. आणि तो द्रष्टाच ह्या सुखदुःख रूपाने द्रष्टाच दृश्य रूपा काय आपण काही नाही म्हणतो, मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण झालेलं आहे. मग ती सुखरूपताच दोन्ही ठिकाणी भासते की नाही? का सुखरूपताच दुःख पण भासते? सुखरूपताच, कारण दुःख भासलंच नसतं जर सुखरूपतेला सोडून, अधिष्ठानाला सोडून दुःखाचा भाससुद्धा तुम्हाला झाला नसता आणि सुखाचा भाससुद्धा झाला नसता, आहे की नाही. आभाषिक सुख आणि दुःख दोन्ही जर आभाषिक असतील तर त्या दोन्हींचे अधिष्ठान काय आहे? हे. दुसरी गोष्ट अशी, सुख आणि दुःख हे दोन परस्पर विरुद्ध धर्म आहेत जे तुम्हाला भासतात. ज्या अर्थी तुम्हाला सुख दुःख दोन्ही परस्पर विरुद्ध धर्म तुमच्याच ठिकाणी तुम्हाला भासतात. मीच सुखी मीच दुःखी म्हणतो, याचा दोन्हींचे अधिष्ठान कोण आहे? मी. पण धर्म परस्पर विरुद्ध आहे. एकाच अधिष्ठानात एका कालात राहणार नाही आणि भासतात तर खरे. याचाच अर्थ ते सिद्ध असं करतात, बरोबर आहे. काय सिद्ध करतात ते? सुख दोन पदार्थ एकाच अधिष्ठानात एका काली राहत असतील तर ते दोन्ही पदार्थांचा संबंध हा कल्पित संबंध आहे त्याच्याशी,
बरोबर ना. आद्याशिक तादात्म्य संबंध केल्यामुळं ते भासतात. वास्तविक आद्याशिक तादात्म्य संबंधातले पदार्थ स्वरूपाने अधिष्ठानाच्या ठिकाणी नसतातच मुळी. बरं, पण संबंध कसा झाला तो, म्हणून तर आम्ही सांगितलं का तो संबंध सुद्धा कसा आहे, आद्यस्थ आहे. आद्यस्थ संबंध आहे म्हणणं काय आणि संबंध हीन आहे ते सांगणं काय, या दोन्हींचा अर्थ काय आहे, एकच आहे की नाही. म्हणून दुःखाचा विचार करता वेळेस ज्ञानवान पुरुष दुःखाचा विचार करील का अधिष्ठानाचा विचार त्याच्या पुढे येईल. अधिष्ठानाचा हे तो विचार काय करेल, हे दुःख आलं कुठून, भासलं कसं आणि भासलं कुठं, आहे की नाही. भासलं कसं, भ्रमाने भासलं, आणि भासलं कुठं, अधिष्ठानातच भासलं. पण भासलं म्हणजे ते कल्पित आहे आणि कल्पित पदार्थ अधिष्ठानाला कधीच द्वैत करीत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे की नाही. आता हेच बघा, ह्याच झाल्या प्रक्रिया, बरोबर ना. ह्याच झाल्या प्रक्रिया आणि याची अनुभूती कशी व्हायची. ह्याच प्रक्रिया जर आपल्याला संशय विपर्ययरहित कळल्या असतील तर आपण ते आहे असं म्हणणं फक्त. दुसरं काय करायचं का त्या ठिकाणी. असं केलं की सुखदुःखांचा विचार आहे का, नाही. नाहीतर काय माणूस मला इतकं ते होते स्वप्नामध्ये, दिवसा पण स्वप्न पडायला लागली. मला गेले आप्पा पण मला 3 पिढ्या स्वप्न पडायला लागली. त्याच्या आधी गेलेलीच मला पुन्हा जिवंत होऊन पुढे येतात. कारण का, विचार हा नुसता दुःखाचा आणि सुखाचा हाच आपल्या आयुष्यभर चाललेला विचार आहे. सुखदुःखाच्या अतिरिक्त वस्तू काय आहे, आपण इथं म्हणतो मिथ्या. मी स्वप्नातून जागा झालो तरीसुद्धा मला 5 मिनटं काय कळलं नाही का नेमकं आपण जागा झालो आणि हे खोटं होतं येत. आणि इथं काय विचार करतो, स्वप्न, जागृती, सुषुप्ती सगळ्या अव्यवस्था ह्या सच्चिदानंद रूपत्व दाखवतात, आहे का नाही, असं आपण म्हणतो. पण त्या पुढे जाऊन आपण जर अंगावर घ्यायच्या म्हटलं तरच अंगावर येतील, नाहीतर कधी होणं शक्य नाही. मग याच्यासाठी हे तरी आपण काय म्हणतो, तस्मात श्रद्धस्व सौम्य, हा तू विश्वास ठेव. ह्या विश्वासाच्या तरी गोष्टी आहेत का. बरं, समजा तुम्ही म्हणता की वेद प्रमाणावर निष्ठा, अति श्रद्धा, विश्वास ठेवा, मग तुम्हाला ह्या अनुभूतीला येते. मग याचा अर्थ श्रद्धा तरी तेवढी आहे का. श्रद्धा जर असली तर पुढची पायरी कोणती, अनुभूतीच येते. श्रद्धावान लभते ज्ञानम अशी, आणि ही अनुभूती तुम्हाला येत नाही, याचा अर्थ श्रद्धा पण कमी. खरं तर काय आहे, श्रद्धातिशय असला तर अनुभूती येईल, आणि अनुभूती आली तर तुम्हाला तदनंतर श्रद्धेची गरजसुद्धा लागणार नाही, अशा प्रकारची ही अनुभूती. आणि ही अनुभूती घ्यायला आपण खरं काय प्रवृत्तच होत नाही. त्याचं कारण काय आहे, असं जड मनाने म्हणावं लागतं का तुम्ही त्याच्यासाठी आले नाही, आहे की नाही. नाही तर आता याच्यामध्ये काय प्रतिबंध आहे. आता माऊली म्हणू शकतात की नाही, प्रतिबंध आहे असं वाटणं हाच प्रतिबंध आहे की नाही, असंच आहे. पण तरीसुद्धा काय होतं काय कळते, भाऊसाहेबांनी सांगा, बेट कुठं पाणी मुरतं म्हणे तेच कळत नाही, ते म्हणतात पंचदशीमध्ये. पंचदशीमध्ये एवढं स्पष्ट आत्मज्ञान सांगितलं, पण बेट पाणी कुठं मरतं हेच म्हणे कळत नाही, त्याशी ते जुने लोक सांगायचे. तर तसं आमचे शास्त्री महाराज सांगायचे, तसं इथं होतं. अमृतानुभवासारखा इतका दिव्य अलौकिक ग्रंथ, आणि आपल्याला मात्र समाधान जर होत नसेल, आणि फोडिली गोवरी ऐसा दिसे तोंडावरी, असं जर माणसाचं जीवन जात असेल तर अमृतानुभवाला आपण जवळ केलं नाही, हृदयाला कवटाळलं नाही, असा त्याचा अर्थ होईल की नाही. म्हणून सांगतात कुठं आलं, परी सुख दुःख प्रवाही, सुखची भासले दोई ठाई, म्हणून सुखाचीच काही सुखीची धरीजे चाड. दुःख रूपाने जेव्हा होतं ना, त्या सुखाची सुखानेच इच्छा धारण केलेली आहे की नाही. दुःखसुद्धा काय आले, सुखानेच सुखाची, बरोबर आहे ना. म्हणणं हे बरोबर आहे का, हे कळतं का, हे पटतं. दुःख समयी सुद्धा तुम्हाला कोण दिसलं पाहिजे, सुखत. आणि दुःखाच्या प्रतीती येणार नाही का येताना, का सुखानेच सुखाची प्रतीती धरलेली आहे की नाही. अरे जीवनामध्ये जर दुःख नसलं तर सुख हा शब्दसुद्धा कुठं आला नसता, आहे की नाही. दुःख नसतं तर सुख हा शब्दसुद्धा आला नसता. आता जे काही नवीन मी सांगतही नाव, काही अशा फाउंडेशन निघाल्यात, त्या फाउंडेशन आहे ना, ते काय करतात, हे जे विचार आहे ना, ही बुद्धिमान माणसाला याच्यामध्ये प्रवेश करता येतो. बुद्धिमान माणसाला समजून घेता येईल की नाही आता. आणि ते काय करतात, हे वेदाचे शब्द नाही, ते शब्द किंवा हे मोठमोठ्या महापुरुषांनी हे केलेलं चिंतन आहे असं सांगत नाही, ते लोकांना व्यावहारिक स्तरावर सांगतात. ही काय आता हे सुख दुःख याचा विचार तुम्ही जास्त करू नका, वस्तुस्थितीचा विचार करा, असं सांगताना ते शांत मनाने त्यांना पुन्हा पुन्हा एक प्रकारचं हे, त्याला काय म्हणतात, एक त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे त्यांचं,
त्या हिप्नॉटिझम त्यांचा ब्रेन वॉश करतात म्हणतात त्या आहे ना. मग त्यांच्या मनातल्या काही ज्या धारणा आहेत त्या दृढ करतात आणि काही धारणा हळूहळू कमी करायला लागतात. आणि असं करता करता ते मन समजतात की आमच्या गुरूंनी आम्हाला हे असं सांगितलेलं आहे. आहे की नाही. वास्तविक हे विचार कोणाचे आहेत? हे वेदांताचेच विचार आहे. आणि मग ते म्हणतात की आम्हाला त्यांनी सांगितलं गुरु फक्त तुम्ही गुरुच सर्वस्व आहे, शास्त्र वगैरे काही नाही तुम्हाला. पण सगळे विचार कोणाचे सांगितले? त्यांनी शास्त्राचेच सांगितले. सगळे विचार शास्त्राचेच सांगितले. पण त्यामुळं लोकांना समाधान वाटायला लागलं ना. जी लोक दुःखाचा रात्रंदिवस विचार करतात त्या लोकांना जर तुम्ही सांगितलं की बाबा दुःखाचा विचार हा गौण आहे, याच्यापेक्षाही तुम्हाला दुसरा विचार आम्ही सांगतो. कोणता विचार सांगतो माहिती आहे का? दुःखाचा जास्त विचार करू नका, सुखाचा विचार करा. ज्या गोष्टी त्याला काय म्हणतात, विधायक विचार करा, विघातक विचार करू नका. तुम्ही सकारात्मक भूमिका ठेवा विचाराची, नकारात्मक ठेवू नका. नकारात्मक विचार गेले का दुःखाची तीव्रता कमी व्हायला लागते आणि त्याला ते म्हणतात ही पद्धती चांगली. अहो हे सकारात्मक आणि काय नकारात्मक पद्धतीचं दोन पद्धतीनं विधी आणि निषेधाने वर्णन कोणी केलेलं आहे? वेदानेच केलेलं आहे. पण लोकांना वाटतं की वेदाच्या कचाट्यातून मुक्त झालो आणि गुरुच्या कचाट्यात सापडलो, आहे नाही. आणि त्या गुरुने आम्हाला हे सगळं करून दिलं असं वाटतं. अर्थात ते काय हे असं नाही, म्हणजे त्याज्य हे फार असं नाही, परंतु ते संपूर्ण ग्राह्य नाही. कारण त्यांचं जे भ्रम प्रमाद आदीने कलुषित असणारी जी बुद्धी आणि ज्यांनी आपलं स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं जतन करण्यासाठी हे जथा उभारला, तर अशा लोकांच्या नादी लागून मनुष्य, बरोबर आहे ना, जे भ्रमप्रमाद आदी दोष विवर्जित असणारं अपौरुषेय वेदाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला तो मुकेल ना, आहे की नाही. त्यामुळे त्याला झालेल्या ज्ञानावर प्रामाण्य यायला सुद्धा फार अवघड गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. कोणी महाभाग होत असेल माहीत नाही. हां 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 होऊ शकतो. हो आहे ना, असे पुष्कळ लोक आहेत ना. हां पुष्कळ लोकांचे, पुष्कळ शास्त्रज्ञांचं असं आहे, फार पुराणांपर्यंत अभ्यास करून त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त ते जे आहेत ना ते गुरु संज्ञेला प्राप्त का होत नाहीत, त्यांना गुरु संज्ञा का प्राप्त होत नाही, तर हे सगळं काय करतात, हे झालेलं सगळं ज्ञान काय आहे, त्यांना कोणत्या रूपाने ज्ञान आहे? कृष्णा महाराज हां आस्थी रूपाने झालेले हे ज्ञान आहे. ते आस्थी रूपाने जे ज्ञान होतं ते जे ज्ञान आहे ते ह्या अज्ञानाच्या निवृत्तीला काय आहे? असमर्थ आहे, असमर्थ आहे. त्याच्यासाठी बघा ना, वेदांनी सगळ्या 4 वेदात 4च महावाक्य सांगितले. त्याला फक्त काय करावं होतं, अहम रूपाने ते झालं पाहिजे, बरोबर आहे ना. ते मी या रूपाने वेदांत कधीच होऊ शकत नाही. आणि जरी झालं तर ते तर्काने होईल, झालं तरी ते खरं तर ते होणारच नाही. कारण काय आहे की असं तत्व आणि माझा संबंध हा दृश्य द्रष्टेपणानेच राहणार आहे. बरं, त्या ठिकाणी हा दृश्य आणि द्रष्टा भाव कल्पित असून त्याचं मूळ दृंग मात्र द्रष्टेपण जे आहे अबाधित आहे आणि ते निरपेक्ष व्यापक आहे आणि तेच खरं स्वरूप आहे. ही गोष्ट त्या क्वांटम थिअरी असो किंवा कोणी असो, त्यांनी जे काय जीवनभर वेदाचा अभ्यास केला आणि इकडं त्याचं संशोधन केलं, गॉड पार्टिकल आहे, गॉड पार्टिकल आहे म्हणजे बा देव आहे. आमच्या नैयायिकांनी पूर्वीच तर्काने सिद्ध केलेला आहे ईश्वर, आणि ते तार्किक आस्तिक झालेलेच आहे. आणि तुम्ही दुर्बिणी खुरबिणी त्याच्या आधाराने केलं, याच्यापेक्षा वेगळं काय झालं, आहे की नाही. त्याची उपयोगिता काय ठरली तुम्हाला? त्या तर्काने तुम्ही म्हणजे नाही, पण आम्ही सुद्धा नैयायिक जसे उदयनाचार्य हे किती ईश्वर भक्त आहे, त्यांच्यासाठी सगुण स्वरूपाला तसं सुद्धा होणं अवघड आहे. कारण त्याच्यासाठी एक आचार पद्धती आहे, एक भाव पद्धती आहे. ती न करता तुम्हाला तसे भाव पण होणार नाही. आणि झाले तर तुमचे काय होतील, सगळं तर्काच्या द्वारा झालेले. ते तर्क काय करतील, उद्या त्याला बिघडून टाकतील, आहे की नाही. आणि मग तुमचं काय होईल, तर्कशा प्रतिष्ठानात वा. म्हणून जगात कितीही झालं कोणी, तर त्याला ब्रह्मविद्या शिकायला साधूच्या चरणाजवळ बसावंच लागेल.
त्याच्याशिवाय त्याला आपण परिपूर्ण बोध किंवा पूर्ण आनंद कधीच प्राप्त होणार नाही. कारण ही तत्वमसी वाक्य ही आमची खासी इस्टेट आहे. महावाक्य ही काय आहे, आमची खास इस्टेट आहे. ती कोणाच्याच तद्विधी प्रणिपातेनं त्याच्याशिवाय हे चालेल. म्हणून ही ब्रह्मविद्या परंपरा आहे. आजही जे आपण नेहमी सांगतो की ऋषिकेश तिकडे जा तुम्ही, की तिथं ते एवढी मोठी थैली अडकवत्यातून सगळ्या ठिकाणी फिरत बसतात. काय तर कोणीतरी साधू भेटावा, आम्हाला समाधान प्राप्त. परिपूर्ण समाधान हे ह्या चिंतनाशिवाय, ह्या अध्यात्मचिंतनाशिवाय किंवा ही उपनिषद विद्या याच्या वाचून हे होणं शक्यच नाही. कोणाला झालं नाही, होणार नाही. परी संतान सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी येणेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे तयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. आपल्या अहमाला आत्मरूपी विश्राम जर घ्यायचा असेल तर त्याला कोणीतरी काय सांगावं लागेल, तत्वमसी. ऐकी ना, अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. हरे राम. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्रीला हरिविठ्ठल, श्रीला हरिविठ्ठल, श्रीला हरिविठ्ठल, श्रीला हरिविठ्ठल, श्रीला हरिविठ्ठल. हा होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे त्याला हे स्फुरण झालं की नेमकं काय आहे म्हणून त्याने आपण जे वेदांतामध्ये जे म्हणतो ब्रह्मसत्य जगत मिथ्या, तेच त्याने त्या पद्धतीने मांडलं. आणि त्यानं याचा रेफरन्स दिलेला आहे, आपल्या वेदांचा रेफरन्स दिलेला आहे त्याच्या लिटरेचर आहे ना. असे पुष्कळ लोक आहेत ना. ते आहे, मला ते जाणवलं आणि त्याच्यामुळे मी हे व्यक्त करतोय. हां, पुष्कळ लोकांचे, पुष्कळ शास्त्रज्ञांचं असं आहे. फार पुराणांपर्यंत अभ्यास करून त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त ते जे आहेत ना, ते गुरु संज्ञेला प्राप्त का होत नाहीत, त्यांना गुरु संज्ञा का प्राप्त होत नाही, तरी हे सगळं काय करतात, हे झालेलं सगळं ज्ञान काय आहे, त्यांना कोणत्या रूपाने ज्ञान आहे, कृष्णा महाराज, हां, आस्ती रूपाने झालेले हे ज्ञान आहे. ते आस्ती रूपाने जे ज्ञान होतं, ते जे ज्ञान आहे ते ह्या अज्ञानाच्या निवृत्तीला काय आहे, असमर्थ आहे. असमर्थ आहे. त्याच्यासाठी बघा ना, वेदांनी सगळ्या 4 वेदात 4च महावाक्य सांगितली. त्याला फक्त काय करावं होतं, अहम रूपाने ते झालं पाहिजे. बरोबर आहे ना. ते मी या रूपाने वेदांत कधीच होऊ शकत नाही. आणि जरी झालं तर ते तर्काने होईल. झालं तरी ते खरं तर ते होणारच नाही. कारण काय आहे की असं तत्व आणि माझा संबंध हा दृश्यद्रष्टेपणानेच राहणार आहे. बरं, त्या ठिकाणी हा दृश्य आणि द्रष्टा भाव कल्पित असून त्याचं मूळ द्रंग मात्र द्रष्टेपण जे आहे अबाधित आहे आणि ते निरपेक्ष व्यापक आहे आणि तेच तुझं खरं स्वरूप आहे. ही गोष्ट त्या क्वांटम थिअरी असो किंवा कोणी असो, त्यांनी जे काय जीवनभर वेदाचा अभ्यास केला आणि इकडं त्याचं संशोधन केलं, गॉड पार्टिकल आहे, गॉड पार्टिकल आहे म्हणजे बा देव आहे. आमच्या नैयायिकांनी पूर्वीच तर्काने सिद्ध केलेला आहे ईश्वर आणि ते तार्किक आस्तिक झालेलेच आहे. आणि तुम्ही दुर्बिणी खुरबिणी त्याच्या आधाराने केलं, याच्यापेक्षा वेगळं काय झालं आहे की नाही. त्याची उपयोगिता काय ठरली तुम्हाला. त्या तर्काने तुम्ही म्हणजे नाही, पण आम्ही सुद्धा नैयायिक जसे उदयनाचार्य हे किती ईश्वर भक्त आहे, त्यांच्यासाठी सगुण स्वरूपाला तसं सुद्धा होणं अवघड आहे. कारण त्याच्यासाठी एक आचार पद्धती आहे, एक भाव पद्धती आहे. ती न करता तुम्हाला तसे भाव पण होणार नाही. आणि झाले तर तुमचे काय होतील, सगळं तर्काच्या द्वारा झालेले. ते तर्क काय करतील, उद्या त्याला बिघडून टाकतील, आहे की नाही. आणि मग तुमचं काय होईल, तर्कशा प्रतिष्ठानात वा. म्हणून जगात कितीही झालं कोणी, तर त्याला ब्रह्मविद्या शिकायला साधूच्या चरणाजवळ बसावंच लागेल. त्याच्याशिवाय त्याला आपण परिपूर्ण बोध किंवा पूर्ण आनंद कधीच प्राप्त होणार नाही. कारण ही तत्वमसी वाक्य ही आमची खास इस्टेट आहे. महावाक्य ही काय आहे, आमची खास इस्टेट आहे. ती कोणाच्याच तद्विधी प्रणिपातेनं त्याच्याशिवाय हे चालेल. म्हणून ही ब्रह्मविद्या परंपरा आहे. आजही जे आपण नेहमी सांगतो की ऋषिकेश तिकडे जा तुम्ही, की तिथं ते एवढी मोठी थैली अडकवत्यातून सगळ्या ठिकाणी फिरत बसतात. काय तर कोणीतरी साधू भेटावा, आम्हाला समाधान प्राप्त. परिपूर्ण समाधान हे ह्या चिंतनाशिवाय, ह्या अध्यात्मचिंतनाशिवाय किंवा ही उपनिषद विद्या याच्या वाचून हे होणं शक्यच नाही. कोणाला झालं नाही, होणार नाही. परी संतान सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी येणेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे तयाचे अहम विश्रामे आत्मरूपी.
आपल्या अहमाला आत्मरूपी विश्राम जर घ्यायचा असेल तर त्याला कोणीतरी काय सांगावं लागेल, तत्त्वमसी, ऐकी ना, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म.